नमस्कार. शरद कृषी व पर्यावरण विकास प्रतिष्ठान सासवड आयोजित पुरंदर कृषी एक्सपो 2026 आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आदरणीय काका आणि त्यांचे सगळे सहकारी आणि उपस्थित शेतकरी बंधू आणि भगिनी, माझी ओळख म्हणजे मी जयदेव जयंत बर्वे, मुक्काम पोस्ट विटा, जिल्हा सांगली. आणि ओळख करून देताना त्यांनी असं सांगितलं की मॅनेजिंग डायरेक्टर नेचर केअर फर्टिलायझर्स. पण मी आज कंपनी आणि आमची प्रोडक्शन्स या विषयात इथं काहीही बोलायला आलेलो नाही आहे. तर मी एक सर्वसामान्य शेतकरी आणि सेंद्रिय शेतीचा एक पुरस्कर्ता म्हणून तुमच्याशी संवाद साधायला आलो आहे. काकांचा जेव्हा मला पहिल्यांदा फोन आला की असं आपण शेतकरी मेळावा घेणार आहोत एक्सपोच्या निमित्ताने आणि तुम्हाला इथे येऊन तुमचे विचार मांडायचे आहेत, तर माझ्या मते सलग माझी आत्ता ही चौथी भेट आहे गेल्या 4 महिन्यात सासवडमध्ये. आणि ज्या पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधतो आहे, ज्यांना आम्ही त्यांना बोलतो आहे आणि त्याचे परिणाम जे काही शेतकरी वर्गाला मिळत आहेत त्याच्याबद्दल काका मनस्वी समाधान आहे आणि तुमचे मनःपूर्वक आभार की पुन्हा तुम्ही आम्हाला इथे बोलायला संधी दिलीत. आजचा विषय म्हटलं तर त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. आपण कितीही वेळ याच्यावरती बोलू शकतो कारण आपल्या पूर्वजांनी एवढं कामच त्याच्यावरती करून ठेवलं आहे. पण मी इथे एक पोस्टमन म्हणून आलेलो आहे, म्हणजे जे पूर्वी घडलेलं काम आहे ते तुमच्यापर्यंत पोचवायला आलेलो आहे. कारण याच्यावरती आपण अधिकारवाणीने कोणती गोष्ट बोलावी, कारण आपण ते प्रत्यक्षात सगळे प्रयोग केलेले आहेत आमच्या शेतामध्ये. पण या लोकांचं ते काम आहे आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं एवढाच आजच्या दिवसाचा हेतू आहे. आज सकाळी जेव्हा आम्ही एक्सपोमध्ये फिरायला सुरुवात केली तेव्हा आमच्या अनेक मित्रमंडळींचे स्टॉल्स बघायला मिळाले. आणि सगळ्यात आनंदाची बाब मला जी सर अशी वाटते आहे की अनेक कंपन्यांनी आत्ता जी उत्पादनं आणलेली आहेत ती कमीत कमी आम्ही केमिकलवरती चाललो आहे, बायोलॉजिकलवरती चाललो आहे. MRL लेवल आमच्या खूप कमी झालेल्या आहेत. प्री हार्वेस्ट तुम्ही 8 दिवसातसुद्धा हे औषध आमचं फवारू शकता. म्हणजे एक टप्पा जो आपला जो आहे तो आम्ही विषमुक्त अन्नाच्या दिशेने आम्ही निश्चितपणे प्रवास करतो आहे. आणि त्या शेतकऱ्याच्या हाकेला, त्या नागरिकांच्या गरजेला या सर्व उत्पादक कंपन्या चांगली साथ देत आहेत. म्हणून पहिल्यांदाच मी सगळ्यांचं अगदी अभिनंदन करतो. सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती म्हणजे रासायनिक खतांच्या औषधांच्या विरोधात मी कोणतंही जहाल वक्तव्य करायला इथं आलेलो नाही. कारण आज आपला देश आपण जर हिशोब केला तर आज 140 कोटी एवढी आमची लोकसंख्या आहे. म्हणजे 2 पद्धतीने आपण त्याच्याकडे बघतो. काही वेळा आपण म्हणतो की एवढी लोकसंख्या आहे, पण तीच लोकसंख्या हे आम्ही बलाढ्य आहोत आणि आम्ही एक चांगली बाजारपेठ आहोत आणि आम्ही मनात आणलं तर आम्ही काही करू शकतो हा विश्वास दर्शवणारी आहे. आणि म्हणून जेव्हा आपल्याकडे हरितक्रांती झाली आणि हरितक्रांतीच्या जयघोषानंतर ही हायब्रिड सीड्स आमच्याकडे आली, पाण्याचं व्यवस्थापन आलं, ड्रिप इरिगेशन आलं. पण सगळ्यात जास्ती जे महत्त्व प्राप्त झालं ते हायब्रिड बियाणं, रासायनिक खतं आणि कीटकनाशकांना जास्तीत जास्त करून ते महत्त्व प्राप्त केलं गेलं. याचं कारण पण होतं. पण या सगळ्या गोष्टी घडत असताना ज्या काही गोष्टी आमच्या ज्या पुरातन लोकांनी जे काम केलं आहे, जी आमची शेतीची जी संस्कृती आहे, आमची शेती समृद्ध आहे, ह्या ज्या काही गोष्टी होत्या त्या आम्ही थोड्याशा विसरलो आणि त्याच्यामुळे त्याचे दुष्परिणाम आले. कोणतीही गोष्ट असली की त्याचा साईड इफेक्ट आहे. साधी गोष्ट आहे, मी चष्मा घालतो आहे, का घालतो आहे? कारण मला लांबचं दिसत नाही म्हणून. मग याचा कोणताही साईड इफेक्ट नाही असा आपण दावा करू शकतो का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. कारण चष्मा काढल्यानंतर इथं जो बारीकसा जो वण पडतो तो त्या चष्म्याचा साईड इफेक्ट आहे. पण म्हणून चष्मा घालायचंच नाही का? मला लांबचं तर दिसलं पाहिजे. सांगायचा उद्देश असा आहे, कोणतंही शास्त्र हे टाकाऊ नसतं, टिकाऊ असतं. आम्ही ते वापरतो कसं याच्यावरती अवलंबून आहे. आणि म्हणून सेंद्रिय शेती याच्याबद्दल विचार करताना आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल. थोडंसं याचा अर्थ असा आहे की त्याचा सुरुवात कशी झाली, उगमस्थान काय होतं. तर रासायनिक खतांचा ज्यांनी शोध लावला त्या शास्त्रज्ञाचं नाव ली बिग. आणि त्यांनी असं स्वतःच्या आत्मचरित्रात लिहून ठेवलं की परमेश्वरा मला माफ कर, कारण कदाचित जगाच्या संहाराची गोष्ट मी निर्माण केलेली आहे. तर त्यांनी असं अशासाठी लिहिलं होतं की ही जी नायट्रोजन आपण ज्याला म्हणतो, आता परवलीचा शब्द आपला युरिया आहे, पण ही जी सगळी नायट्रोजन हा एक्सप्लोजिव्ह आहे आणि तो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बॉम्ब बनवण्याच्या ह्याच्यामध्ये युद्धामध्ये तो वापरला जातो. आणि कदाचित मी जगाच्या संहारक गोष्टीचा शोध लावला आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की कमर्शियल शेतीमध्ये रासायनिक खतं हे मुख्य अन्नद्रव्य, नत्र स्फुरत पालाश, मग सूक्ष्म अन्नद्रव्य, मग दुय्यम आणि आता आम्ही सिलिकापर्यंत आलेलो आहे. पण ह्या सर्व मूलद्रव्यांची गरज पिकाला असते, वनस्पतीला असते. त्यातलं जरा जरी वर खाली काही झालं तरी त्याचा समतोल बिघडू शकतो. त्याचा परिणाम, दृश्य परिणाम आमच्या पिकांच्या वाढीवरती, आम्ही जे उत्पादन घेतो त्याच्यावरती दिसतो. हे आजपर्यंत आपण बघत आलो आहे. आणि म्हणून मग ली बिगचं असं म्हणणं होतं की कदाचित मी संहारक गोष्ट बनवली आहे, परमेश्वरा मला माफ कर. अनेक लोकांचा तेव्हा असा विरोध होता की ही रासायनिक खतं शेतीमध्ये जायला नाही पाहिजेत. आणि मग 42च्या महायुद्धानंतर, युद्ध संपल्यानंतर हे जे कारखाने केलेत त्यांचं करायचं काय? आणि म्हणून मग हे कमर्शियल केलं गेलं आणि ही रासायनिक खतं आली.
पण रासायनिक खतांचे फायदे झाले का तोटे झाले? तर आमच्या वापरामुळं त्याचे तोटे आज आमच्यासमोर दिसत आहेत, दृश्य परिणाम आम्हाला दिसत आहेत. याचा अर्थ रासायनिक खतं वाईट आहेत का? अजिबात नाही आहेत. कोणत्याही गोष्टीचं संतुलन करणं हे गरजेचं होतं आणि ते संतुलन आम्ही प्रामुख्याने विसरलो. तिथे याचे दृश्य परिणाम, जे विपरीत परिणाम आम्हाला दिसायला लागले. आमच्या जमिनींचे पॅटर्न बदलले, ज्याला आम्ही भौतिक सुपीकता म्हणतो. आमच्या जमिनींची रासायनिक सुपीकता बदलली. आमच्या जमिनी क्षारपड झाल्या अति रासायनिक खतं वापरल्यामुळे. आणि जैवसृष्टी जी जमिनीतली होती, ज्याला आम्ही जैविक सुपीकता म्हणतो, त्याच्यावरती या रासायनिक खतांचा नको एवढा वाईट परिणाम आम्हाला बघायला मिळाला. आणि याचं कारण आम्ही स्वतः आहोत. आज आपण ग्लोबल वॉर्मिंगबद्दल बोलतोय. सगळेजण आल्यापासून मी जेव्हा फिरतोय तेव्हा ऊन पुण्यात किती आहे, साताऱ्यात किती आहे, सांगलीत किती आहे, मराठवाड्यात किती आहे. यंदा प्रचंड उकाडा आहे, आम्ही हेच बोलतोय. पण याला परिणाम हा दिसतोय आम्हाला. हे केलं आहे कोणी? जबाबदार कोण आहे? जबाबदार आम्हीच आहोत. प्रचंड वृक्षतोड केली गेली, प्रचंड रस्ते आम्ही मोठे मोठे बांधले. त्याची गरज होती का नाही होती, विकास हवा का नको, याच्यामध्ये मला पडायचं नाही आहे. पण हे जे ग्लोबल वॉर्मिंग, हे जे काही इफेक्ट्स दिसतात, त्याला जबाबदार आम्ही आहोत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचं संतुलन ठेवणं आणि मग विकास साधणं हे आम्ही दुर्दैवाने केलं नाही. सर्व रासायनिक खतं जेव्हा बाजारामध्ये आली हरितक्रांतीनंतर, तेव्हा 40 गाडी हेक्टरी शेणखत आणि NPK हे तुम्ही वापरा. आता यातलं 40 गाडी हेक्टरी शेणखत हे आमच्या शेतामधून एक 15-20 वर्ष झालं हद्दपार झालेलं आहे. आणि मग ती जैविक सुपीकता कशी टिकणार? ती भौतिक सुपीकता कशी टिकणार? जमिनींचा कणांचा जी रचना आहे ती कशी टिकणार? मग अतिवापरामुळं काय झालं? शेणखत संपलं. मग काय पाहिजे? पीक जास्त पाहिजे. आणि म्हणून मग दिलेल्या डोसपेक्षा आम्ही जास्त खतं वापरायला लागलो. त्याचा तो परिणाम असा दिसायला लागला की आमच्या जमिनी दाद देईन अशा झाल्या, जमिनी हार्डपॅन झाल्या. आपण ऐकलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पुण्यामध्ये आले, जेव्हा ते लहान होते तेव्हा सोन्याच्या नांगरांनी त्यांनी जमीन नांगरली होती असा उल्लेख आहे. आज आम्ही 75 HP पर्यंत पोहोचलो तरी आमच्या जमिनी नांगरल्या जाऊ शकत नाहीत. आणि हे ओढवण्याचं कारण कोण आहे? तर आम्ही स्वतः आहोत. कारण आम्ही त्या जमिनीकडं शोषण करत गेलो, दोहन आम्ही त्या जमिनीचं केलं नाही. जर आपण एखादं केळं खाल्लं तर केळं आपण खावं, साल जमिनीला द्यावी. त्या सालीवरती जमिनीचा हक्क आहे. प्रत्येक निसर्गात जन्माला आलेली गोष्ट शेवटी आपण इसी मिट्टी में जन्मे है, इसी मिट्टी में जाना है, हे जर कळलं जीवनाचं सार, तर प्रत्येक माणसाला जगणं अत्यंत सोपं आहे. आणि हे जगणं सोपं करण्याच्या दृष्टीने जर आम्ही शेतीकडे बघायला लागलो तर मग आमचे नागरिक काय खात आहेत, आम्ही त्यांना काय देतोय, आम्ही त्यांना विषमुक्त देतोय का, त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याकरता आम्ही चांगलं करतोय का, या सगळ्या गोष्टी या शेतकरी बांधवांना आमच्या लक्षात ठेवायला लागतील. आणि म्हणून मग 42च्या महायुद्धानंतर जेव्हाही रासायनिक खतं आली, 40 गाडी हेक्टरी शेणखत आमचं हद्दपार झालं. रासायनिक खतं प्रचंड प्रमाणात वाढली, वापरली गेली. आणि मग एकल पीक पद्धती आली. 30-30 पिकं, भरपूर पाणी, भरपूर रासायनिक खतं, आणि त्याचे दृश्य परिणाम आज आमच्या जमिनींवरती दिसायला लागले. ऊस हा आपल्या देशातला एक अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर आहे. ऑर्गनाइज्ड कल्टिवेशन ऊसाचं होतं. ऊस शेती मोठ्या प्रमाणात आहे. उत्तर प्रदेशनंतर आज आमच्या राज्याचा नंबर लागतो. 225 कारखाने आज आमच्या महाराष्ट्रामध्ये आहेत. ऑर्गनाइज सेक्टरमध्ये आम्ही शेती करतो. पण ऊसाचं एकरी क्षेत्रातलं आमचं उत्पादन हे सांगणं हे आम्हाला आज लाजिरवाणी स्थिती आहे. आमचं सरासरी उत्पादन महाराष्ट्राचं आज हे एकरी 34 टन एवढंच नाममात्र आहेत. पण सांगली जिल्ह्यामध्ये जर तुम्ही आलात तर अडसाली ऊसाचं 100पेक्षा एकरी टन जास्त उत्पादन घेणारे अनेक शेतकरी आहेत. आणि मग याच्यामध्ये आमचं चुकलं काय? आम्ही अतिपाण्याचा वापर केला का? एकल पीक पद्धती केली, ऊस काढून ऊसावर ऊसच घेतला. बेवड हा आम्ही विसरलो. आम्ही नांगरायला लागलो. जमिनी आमच्या ज्या सुपीकवरती होत्या 6 इंचाच्या, त्या आम्ही मोठ्या मोठ्या नांगरांनी नांगरून त्या पलटून टाकल्या. पर्यायाने काय झालं? चांगली सुपीक जमीन खाली गेली आणि हार्डपॅन जमीन वरती आली. मग ती मुळाला दाद देईना. या पद्धती आम्ही बदलल्या. म्हणजे कुठंतरी आम्हाला अतिउत्पादनाचा हव्यास हाही नडला. आणि मग रासायनिक खतं जर मी 1 पोतं टाकलं तर काय होतं आहे? 6 पोती टाकली तर काय होतं आहे? मग काकांनी शेजारी 4 पोती टाकली की मी 8 पोती टाकायची. अशी शेती करून आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये चालणार नाही. स्पर्धा करायला पाहिजे, पण ती अत्यंत चांगल्या पद्धतीने, म्हणजे ज्याला प्रिसिजन फार्मिंग आपण म्हणतो, त्या दिशेने आपल्याला जावं लागेल. एक गोष्ट मात्र नक्की घडली, हरितक्रांतीचा फायदा या सर्व रासायनिक खतं कंपन्या असतील किंवा पेस्टिसाइड्स असतील किंवा हायब्रिड सीड्स असतील, आपण कोविडमध्ये आपल्या देशाला पुरेल एवढं 2 वर्षाचा अन्नाचा साठा हा आमच्या देशामध्ये होता. हे या सर्व आमच्या शेतकरी बांधवांचं यश आहे. पण इथून पुढे जात असताना आपल्याला 2 पद्धतीने विचार करायला लागेल. 2010 साली जेव्हा आम्ही कुठे परदेशात फिरत होतो तेव्हा परदेशामध्ये आम्हाला असं जाणवलं की प्रत्येक देश काय विचार करतोय? तर अन्न सुरक्षेचा विचार करतोय. माझ्या देशातील नागरिकांना पुरेल एवढं अन्न माझं मी या देशामध्ये निर्माण करू शकतो का?
हा प्रश्न घेऊन अनेक देश त्या युद्धपातळीवरती काम करताना दिसले. मध्ये आपण गल्फमधला एक व्हिडिओ पण बघितला बघा, की गल्फमध्ये एकरी 8 क्विंटल एवढं गव्हाचं उत्पादन घेतलं गेलं. त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं, पाणी साठवलं, सोलर पंप्स लावले आणि गहू पिकवला सौदी अरेबियामध्ये. हे पण आपण व्हिडिओमध्ये बघितलं. म्हणजे हे सर्व देश आता आमच्या देशातल्या नागरिकांना आम्ही चांगलं सुरक्षित अन्न कशा पद्धतीने देऊ शकू, म्हणजे अन्न सुरक्षा हा विषय ऐरणीवर आला. कारण मेजॉरिटी देशांची अशी स्थिती आहे की त्यांना सगळं इम्पोर्ट करावं लागतं, बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या देशात पिकत नाहीत. पण आज 10 वर्षानंतर काय परिस्थिती आहे माहिती आहे? सुरक्षित अन्नाबद्दल लोक बोलायला लागलेले आहेत. कारण लोकांचं असं म्हणणं आहे की आमच्या नागरिकांना, आमच्या देशातील लोकांना रेसिड्यू फ्री पाहिजे. तुम्ही जर आज एक्सपोर्ट करत असाल कोणती गोष्ट, आमचा आंबा मोठ्या प्रमाणात जातो, सांगली नाशिक भागातनं द्राक्ष मोठ्या प्रमाणात जातात, तर त्याच्या रेसिड्यू लेवल चेक केल्या जातात आणि त्या जर अबाऊ रेसिड्यू लेवलचे त्या असतील तर ती द्राक्ष तुमची रिजेक्ट केली जातात. तो आंबा घेतला जात नाही, ते डाळिंब घेतलं जात नाही. आणि म्हणून हे सगळं आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये प्रिसिजन फार्मिंगकडंच, म्हणजे सेंद्रिय शेतीचा जास्तीत जास्त ध्यास घेऊन विषमुक्त शेतीकडे जायला पाहिजे. सेंद्रिय शेती म्हणजे काय? डू नथिंग फार्मिंग म्हणजे सेंद्रिय शेती नव्हे. मी काहीच करणार नाही म्हणजे सेंद्रिय शेती नव्हे. सेंद्रिय शेती म्हणजे मी साध्या भाषेत शेतकऱ्यांना असं सांगतो की तुमच्या शेतामध्ये जे काही फार्म रेसिड्यूज येतात, पिकांचे अवशेष येतात, किमान 1 एकर मागं 1 गाय सांभाळणं, तिचं शेणमूत्र जमिनीमध्ये वापरणं, तुमच्याकडचे पिकांचे अवशेष त्याचं कंपोस्ट करणं, ते जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात देणं आणि आमच्या जमिनीची भौतिक, जैविक, रासायनिक सुपीकता, अर्थात रासायनिक सुपीकता हा रासायनिक खतांशी निगडीत विषय आहे, पण भौतिक आणि जैविक सुपीकता जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करणं म्हणजे सेंद्रिय शेती आहे. किमान 1 गाय 1 एकर क्षेत्राला पाहिजे. आणि म्हणून मग कृषी पराशर आणि वृक्षायुर्वेद काय म्हणतो की 1 गाय जर तुमच्याकडे 1 एकरसाठी असेल तर त्या एका गायीचं वर्षभराचं शेण साठवा, वाळवा, त्याची पावडर करा आणि ती जमिनीला द्या. खूप लोकांनी मोठं काम केलेलं आहे. सर अल्बर्ट हॉवर्ड हे एक नाव आपल्याला घ्यावं लागेल. आज मायक्रोरायझाचे बहुतेक प्रत्येक स्टॉलवरती प्रॉडक्ट आपण बघितले, पण या माणसाने 1928 मध्ये मायक्रोरायझावरती काम केलं आहे आणि इंदोर पॅटर्न ऑफ कंपोस्ट पुसा कॅम्पसमध्ये ते राहिले होते आणि त्यांनी बरीच वर्ष भारतामध्ये राहून कंपोस्टिंगचा पॅटर्न डेव्हलप केला. सांगायचा मुद्दा असा आहे की आपण जमिनीला ऑर्गॅनिक मॅटर, सेंद्रिय पदार्थ हा हावरटासारखा दिला पाहिजे. माझा शब्द नीट लक्षात घ्या. जेवढं तुम्ही द्याल तेवढं ते कमी आहे. आता जेवढं तुम्ही द्याल म्हणजे किती द्याल, किती द्यावं, किती द्यायला पाहिजे. समजा आमच्या एकरी उत्पादन, समजा एक 60 टन एकरी पूर्व हंगामी ऊसाचं उत्पादन असेल तर 60 टन ऊस गेला असेल तर त्याच्यात 30% कमीत कमी म्हणजे 20 टन एवढा ऑर्गॅनिक मॅटर तुम्हाला जमिनीमध्ये दिला पाहिजे, कुजवला पाहिजे, कंपोस्ट दिलं पाहिजे. आणि मग पर्याय नाही आहेत का आमच्याकडे? प्रचंड भरपूर पर्याय आहेत. ऊसाचं पाचट आता लोक पेटवताना दिसत नाहीत. 90च्या दशकामध्ये अगदी 2000 सालापर्यंत ऊस गेला की आम्ही काडी लावायचो. आता लोक तो पाचट कुजवतात, कंपोस्टिंगचं त्याच्यामध्ये मटेरियल टाकतात, मायक्रोरायझर टाकतात. ह्या सगळ्या प्रणाली सुरू झाल्या. कारखाने चांगल्या पद्धतीने कंपोस्ट करून तुम्हाला सप्लाय करतात. सिटी वेस्ट, त्याच्यातला भाजीपाला मंडईचा कचरा करून तो बाजूला काढून देणाऱ्या महानगरपालिका आज निर्माण झालेल्या आहेत. तुमच्या शेतामध्ये एवढा प्रचंड प्रमाणात बायोमास आहे, तो तुम्ही कुजवून जमिनीला देऊ शकता. म्हणजे आपल्याकडं जेवढा बायोमास आहे, जेवढा ऑर्गॅनिक मॅटर आहे, जेवढा पदार्थ सेंद्रिय तुम्ही जमिनीला द्याल तेवढ्या तुमच्या जमिनीच्या कणांची रचना सुधारेल, वॉटर होल्डिंग कपॅसिटी वाढेल, म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढेल, जमिनी चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देतील आणि मग गरजेपुरतं तुम्ही काहीही खत वापरू शकता. त्यामध्ये सुद्धा नत्रासारखं खत कृपया वापरू नका. आपण आज युरिया का वापरतो? कारण युरिया स्वस्त आहे म्हणून काका शेतकरी वापरतो. अन्यथा युरियाचा त्या मानाने उपयोग होत नाही. हवेमध्ये 76% नत्र आहे, तो मोफतचा नत्र आहे. तो कसा पकडायचा याच्याकडे लक्ष द्या. जेवढं तुम्ही जास्तीत जास्त मल्चिंग कराल त्या मल्चिंगमध्ये कुसताना हवेतला नत्र खेचला जातो, ऑक्सिजन लागतो बर्निंगला, तो खेचला जातो आणि कोणतीही गोष्ट कुजली की कार्बन डायऑक्साईड तयार होतो. आणि कार्बन डायऑक्साईड तुम्हाला माहिती आहे प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेमध्ये वनस्पती CO2 घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. आज ज्या पद्धतीने वृक्षतोड चालू आहे हे बघता उद्या ऑक्सिजन आम्हाला देणार कोण आहे हा प्रश्न आहे. आणि म्हणून किमान तुमचे जे बांध सपाटीकरण करून आपण गेलेलो आहोत आणि मोठे प्लॉट केलेले आहेत. हे प्लॉटिंग करण्याच्या नादामध्ये काय झालं, आमची जमीन चांगली जी आहे ती वाहून गेली. प्रचंड पाऊस पडतोय, पाऊस पण आता वेगळ्या पद्धतीने पडतो. पूर्वी 4 महिने शांततेत पाऊस पडायचा आणि भरपूर काळ तो चालायचा, असं होत नाही. पडला की आता 100 मिलीमीटर एकदम पाऊस पडतो आणि मग काय होतं, तुमची चांगली जमीन जी फर्टाईल लँड आहे ती वाहून जाते. वाहून का जाते? कारण आम्ही बांध बंदस्ती काढलेली आहे. जास्तीत जास्त क्रॉपिंग पाहिजे, शेवटपर्यंत क्रॉपिंग केलं पाहिजे. तर या गोष्टी आम्हाला भविष्यामध्ये टाळल्या पाहिजेत. हा सुद्धा सेंद्रिय शेतीचाच एक भाग आहे. आमच्या शेतांचं नीट मॅपिंग केलं पाहिजे. आम्ही उतार कसा आहे त्या पद्धतीने
1 फुटाचा ढाल ठेवला पाहिजे, बांध बंदस्ती केली पाहिजे, पाणी अडवलं पाहिजे, पाणी जिरवलं पाहिजे, किमान गोधन एकरी 1 गाय याप्रमाणे गोधन सांभाळलं पाहिजे. आमची 40 एकर जमीन आहे आणि आज आम्हाला, मी मगाशीच काकांना सांगत होतो, आम्ही जेव्हा इकडचं गोधन बघून आलो, चांगली खिलार उत्तमात उत्तम जोडी आम्ही बघून आलो, तेव्हा मी काकांना सांगितलं आमच्याकडे 50 गायी आहेत. हिशोब हाच आहे, एका एकरला 1 गाय पाहिजे, तर तुम्हाला शेणखताची गरज तुमची भागते, बाहेरून काही आणावं लागत नाही. आता गोधन कमी होण्याचं कारण काय की आमच्या जमिनी वाटल्या गेल्या. महाराष्ट्रामध्ये आज अल्पभूधारक शेतकरी 80% आहे 5 एकरच्या आतला. त्यांनी बिचाऱ्यांनी गोधन कसं सांभाळायचं, पण हा प्रयत्न शेतकरी मंडळींनी जरूर करावा अशी माझी या निमित्ताने विनंती आहे. आपण जर गोधन सांभाळलं, आपण जर शेणमूत्र आपल्याकडे भरपूर मिळालं, तर तुमचे बरेचसे शेणमूत्राचे प्रश्न, शेणखताचे प्रश्न सेंद्रिय शेतीतले सुटतात आणि मग तुमचे फार्म रेसिड्यूज, शेतीतले जे अवशेष आहेत, पिकांचे अवशेष आहेत, हे तुम्ही वापरून जास्तीत जास्त प्रमाणात भौतिक सुपीकता आणि जैविक सुपीकता ही बदलू शकता. आज उत्तमात उत्तम जैविक खतं बाजारामध्ये मिळतात. आपण खूप ठिकाणी ऐकलेलं आहे की शेणामध्ये सेल्युलोज डिग्रेडर्स असतात, कंपोस्टिंगचे बॅक्टेरिया असतात, वडाखालची माती घ्यावी, त्यात विविध प्रकारचे जीवाणू असतात. सांगायचा उद्देश आहे की तुम्ही रासायनिक खताची मात्रा कमी करत गेलात की हे जीवाणू आपलं आपोआप वाढतात. आपण गांडूळं पावसाळ्यात बघतो शेतामध्ये, जमिनीमध्ये, वर्षभर ती कुठे असतात, ते डॉर्मन्सीमध्ये असतात, जमिनीत खोल गेलेली असतात. त्यांना पोषक वातावरण निर्माण झालं की ती वरती येतात आणि काम करतात आणि यांचं अन्न म्हणजे सेंद्रिय पदार्थ आहेत. आपण जर जमिनीमध्ये जर बघितलं, तुम्ही मल्चिंगचा एक ढीग टाकून ठेवा कोपऱ्यामध्ये, तुमच्या असं लक्षात येईल 4 दिवसानंतर, तो जरा 4-5 दिवसानंतर ढीग जर बाजूला केलात तर खालच्या गवतांच्या पांढऱ्या मुळ्यावरती आलेल्या दिसतील, तिथे जैवसृष्टी तुम्हाला दिसेल आणि काळपट पदार्थ 8-15 दिवसांनी कुजलेला दिसेल. ते काय आहे, कोणतीही गोष्ट कुजली की सायटोकायनिन, पॉलिसॅकराइड्स, ह्युमिक ॲसिड, सायटोकायनिन, जे आम्ही आज हजारो रुपये देऊन विकत घेतोय, ते सगळं निर्माण करण्याची प्रक्रिया त्या गवतांमध्ये तिथे होते. आणि म्हणून हा ऑर्गॅनिक मॅटर भरपूर प्रमाणात द्या. जमीन उघडी ठेवू नका. जमीन उघडी ठेवू नका याचा अर्थ प्लास्टिक मल्चिंग करा का, जिथं गरज आहे तिथे करा, पण ते जर तुम्ही जैव मल्चिंग केलं तर त्याचे फायदे तुम्हाला फार चांगले होतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला भविष्यामध्ये विचार करावा लागणार आहे. मध्ये मी कोल्हापूरला गेलेलो असताना आमचे कोल्हापूरचे जे कण्हेरी मठाचे महाराज आहेत, अदृश्य काळ सिद्धेश्वर महाराज, त्यांचं भाषण आम्हाला ऐकण्यात आलं. एक मोठा मेळावा होता आणि तिथल्या माननीय मंत्री महोदयांनी, एक 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तर त्यांनी असं सांगितलं की कोल्हापूर हे पुण्यानंतर आज 2ऱ्या नंबरचं कदाचित शहर आहे, कारण आमच्या शहराची प्रगती फार जोरात मोठ्या प्रमाणात होती आणि वस्तुस्थिती पण आहे, दुमत पण नाही. आणि कोल्हापूरमध्ये त्याच दरम्यान काय झालं होतं, 100 मर्सिडीज बेन्झ एका दिवशी त्या गावातल्या उद्योजकांनी घेतलेल्या होत्या. आणि मग नंतर जेव्हा अदृश्य काळ सिद्धेश्वर महाराज बोलायला उभे राहिले, ते म्हणले या विकासाबद्दल करावं तेवढं कौतुक कमीच आहे, कारण ही सोपी गोष्ट नाही आहे. पण हे करत असताना गेल्या 2-4-5 वर्षामध्ये कोल्हापूरमध्ये 6 कॅन्सरची हॉस्पिटल आली. याचा आम्ही मुळाशी विचार जाऊन करणार आहोत का नाहीत. म्हणजे आम्ही काय खातो याच्याकडे आम्हाला इथून पुढं लक्ष द्यायला लागेल. उंची गाड्या, उंची कपडे, मोठाले फ्लॅट, हे जरी सगळं असलं तरी अन्न जेव्हा आम्हाला दुपारी लागतं ते आम्हाला विषमुक्तच लागणार आहे. आणि आमची प्रकृती, आमचं स्वास्थ्य जर नीट असेल तर या सगळ्या जगण्याला अर्थ असणार आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सेंद्रिय शेती याला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. आता सेंद्रिय शेती करायची म्हणजे काय करायची, त्यातला मी एक तुम्हाला भाग सांगितला. त्या मातीकडं आपण बघायला पाहिजे. माती बनायला हजारो लाखो वर्ष जातात. त्या मातीचं आपण दोहन करायला शिकलं पाहिजे. शोषणाची गरज नाही. आपण जेव्हा प्रचंड प्रमाणात रासायनिक खतं टाकतो आणि सगळं त्याच्यातून काढून घेतो, द्यायची वेळ जेव्हा येते तेव्हा शेतकरी म्हणतो की नाही, एवढं द्यायची आवश्यकता नाही, शेती आम्हाला परवडत नाही. काकामध्ये आपण विट्यामध्ये नेचर केअर सन्मान कार्यक्रम घेतला. शेती परवडत नाही या विषयावर तुम्ही पटकन येतो. आणि यंदाचं वर्ष युनोनी जाहीर केलेलं आहे की महिला ग्रामीण शेतकरी वर्ष. आणि म्हणून मग आम्ही अल्पभूधारक महिलांसाठी या वर्षीचा पुरस्कार ठेवला. पुरस्काराचं स्वरूप होतं 51,000 रुपये आणि मानपत्र. महाराष्ट्रातनं अर्ज मागवले, त्याची जाहिरात केली, ॲग्रोवनला वगैरे सगळीकडे जाहिरात आली. 77 अर्ज आले. 77 अर्ज आल्यानंतर त्या संपूर्ण प्लॉट्सना, सर नमस्कार, सर स्वागत आहे आपलं. तर या सगळ्या 77 प्लॉट, जे 77 महिलांनी जे अर्ज केले होते, त्या संपूर्ण 77 महिलांच्या प्लॉटला नेचर केअरच्या लोकांनी व्हिजिट केल्या. आसपासच्या लोकांची आम्ही चर्चा केली की ह्या कशा पद्धतीने शेती करतात, काय करतात, त्या स्वतः शेती करतात का, जे काही निकष होते. तर सांगायला मला आवडेल, अतिशय चांगली गोष्ट आहे ज्याचा आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटावा, की त्या प्रश्नावलीतला पहिला प्रश्न होता की शेती परवडते का. तर ज्या 5 एकरच्या अल्पभूधारक महिला शेती करत होत्या, ज्या अनंत अडचणीतनं आलेल्या होत्या, त्या सगळ्या महिलांनी सांगितलं की शेती परवडते. 2 एकर असू दे, 1 एकर असू दे, 20 गुंठे असू दे, एकही महिला शेतकरी असं म्हणली नाही की शेती परवडत नाही. आणि हा आमच्या शेतीसाठी
आमच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाचा दिवस होता. यातल्या 11 महिलांना आम्ही निवडलं, पुरस्कार वितरण विट्यामध्ये झालं. त्यामुळे शेती ही परवडते. याचं कारण काय आहे? आम्ही जेव्हा एक ज्वारीचा दाणा पेरतो तेव्हा 500,000 दाणे निर्माण ती जमीन करते. एकाचे 1000 दाणे म्हणजे 1000 पट देण्याचा कुठलाही व्यवसायामध्ये ताकद नाही. पण आपल्याला त्या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे, प्रिसिजन फार्मिंगकडे गेलं पाहिजे. आमचे शेतीतले खर्च कमी व्हायला पाहिजेत. कारण ऊस हा एक ऑर्गनाइज सेक्टर सोडला की ज्याला FRP आहे. बाकी आमच्या सगळ्या पिकाला जरी FRP असलं, जरी मूल्य असलं, तरी बाजारात गेल्यानंतर काय होतं हे आम्हाला बघतोय. आत्ताच आमचा केशर आंबा चालू आहे. जवळपास 12-1 टन आंबा आम्ही विकला पहिला 70-75 रुपयांनी आणि शेवटचा 6 टन आंबा येईपर्यंत 5-15 रुपये दर आलेला आहे. काय करायचं शेतकऱ्यांनी? आणि म्हणून शेतकऱ्यांनी शेती पिकवता विकायलाही शिकलं पाहिजे, ब्रँडिंगही केलं पाहिजे. पण आमच्या शेतातली शेती उत्पादनं कोण विकत घेईल? जर ते विषमुक्त असेल तर, जर सेंद्रिय असेल तर, जर प्रमाणीकरण असेल तर. रासायनिक शेती आणि या पद्धतीने पारंपरिक आम्ही शेती केली तर आम्हाला आडत दुकानदारात जाऊनच ते विकावं लागेल. आणि म्हणून शेतकऱ्याच्या मुलातू पिकवता विकायलाही शिक, हाही मंत्र आपल्याला इथून पुढे शेतकऱ्यांना काका दिला पाहिजे. आणि म्हणून मग सेंद्रिय शेतीकडे बघत असताना आम्ही काय बघतो तर कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देणारी शेती याच्याकडे आम्हाला बघायला पाहिजे. आपल्याला निसर्गाशी उभा वाद घालून जमणार नाही. निसर्ग म्हणतोय, सुनामी जेव्हा आमच्याकडे आली 2004 साली, निसर्ग म्हणतोय सुनामी नाही सुनो मी, आता तरी माझं ऐका, शहाणे व्हा. पण आम्ही जर शहाणे नाही झालो तर हा निसर्ग आम्हाला साथ देणार नाही. त्याचा लहरीपणाचा तोटा शेतीला होतोय. आमच्या शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं धनधान्य असं विखुरलेलं असतं आणि आदल्या दिवशी रात्री गारांचा जर पाऊस पडला तर दुसऱ्या दिवशी त्याची किंमत आमची मातीमोल होते का आम्ही काही करू शकत नाही. आणि म्हणून मग निसर्ग जर वेडावाकडा वागायला लागला, त्याचा जर समतोल आम्ही बिघडवला तर आमची शेती टिकू शकत नाही. आणि म्हणून त्याला ग्रीन हाऊस हा पर्याय असू शकतो का? पण तो काही ठराविक लोकांनाच असू शकतो. तेवढी कॉस्ट आज खर्च करून प्रत्येक शेतकरी करू शकेल का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. आणि आमच्या भारतवर्षामध्ये 3 चांगले ऋतू आहेत. आमच्याकडे उन्हाळा आहे, पावसाळा आहे, हिवाळा आहे. हे सगळं असताना एवढा सूर्यप्रकाश आहे. हे सगळं असताना आम्हाला या टेक्नॉलॉजीची गरज आहे का? कदाचित आहे, कदाचित नाही. ज्याचा त्याचा चॉईस आहे. पण माझं असं म्हणणं आहे की आम्ही आमच्या जमिनीमध्ये आमच्या भौगोलिक परिस्थितीनुसार, आमच्या जमिनींच्या मकदुरानुसार आम्ही जर पीक प्रणाली पद्धत केली, द्विदल धान्यांचा अवलंब केला, ट्रॅप लावले, जास्तीत जास्त पक्षी थांबे केले, आजूबाजूला आम्ही चांगली झाडी निर्माण केली की ज्याच्यावरती पक्षी येऊन बसतील, तर ह्या सगळ्या किडींचा संहार होणं हे सहज शक्य आहे. पूर्वी जेव्हा आम्ही बैलाच्या साह्याने नांगरायचो किंवा आताही सुद्धा आपण बघतो, ट्रॅक्टर जर नांगरत निघाला तर मागणं बगळे असतात. बगळे काय करतात? तुमच्या शेतातला किडींचा कंट्रोल करतात. पण आपण जर अतिरासायनिक खतं टाकली, वेडीवाकडी जर पेस्टिसाइड्स वापरली, तर या कीटकांना, यांना पक्ष्यांना कळतं मी कुठं जायचं कुठं नाही जायचं, ते येणं बंद होतील. आणि मग हे सगळं जर झालं तर हा नॅचरल जो कंट्रोल आहे तो आपोआप निघून जाईल आणि आमची शेती कुठंतरी अडचणीची होईल. आज शेती परवडते हा एक विश्वास काका आपल्याला सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण करायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने आजचं आपलं हे एक्सपो 2026 हे अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकांना सहकार्य करेल असा मला विश्वास आहे. चांगलं तंत्रज्ञान आज येतं आहे. शेतकऱ्यांची मुलं शिकलेली आहेत. आज आमच्या मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टी समोर आहेत. बाजारभावापासून कुठल्या पद्धतीने काय करावं हे सगळं आम्हाला टेक्नॉलॉजी आज आमच्या हातामध्ये आहे. आणि ही सगळी टेक्नॉलॉजी करत असताना आमच्या 5000 वर्षापूर्वी ऋषीमुनींनी जे केलं आहे हे विसरून चालणार नाही. आमची जमीन टिकली तर आमचं राष्ट्र टिकेल. ज्या देशाची जमीन समृद्ध ते राष्ट्र समृद्ध, हे आपण नक्की सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये खत व्यवस्थापनामध्ये मी काही 2 गोष्टी मुद्दाम सांगतो. जसा त्यातला पहिला मुद्दा सांगितला की एकरी एक गाय किमान शेतकऱ्यांनी पाळावी. त्या गाईचं 1 वर्षाचं शेण असेल ते घ्यावं, वाळवावं, त्याची पावडर करावी आणि ती जमिनीमध्ये टाकावी. तुम्ही म्हणाल हे सांगणं साहेब सोपं आहे, आता शेतीत लेबर मिळत नाही. आणि शेतीत लेबर का मिळत नाही? आमची शेतकऱ्यांची मुलांची लग्न का होत नाहीत? कारण आमचा प्राईड, आमची शेती हा आमचा अभिमानाचा बिंदू आहे, हे कुठंतरी साहेब आम्ही विसरलो आहे. आज कोणत्याही व्यवसायाचं जर एक मूल्यांकन करायचं ठरलं तर 3 प्रश्न त्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन आपण विचारूया किंवा व्यवसायात विचारूया. मी समजा काही व्यवसाय करतोय, मला विचारलं की तुम्ही काय करणार आहात? मी व्यवसाय करतोय. मुलांनी काय करावं? माझा व्यवसाय पुढं करावा. हेच जर शेतकऱ्याला विचारलं की तुम्ही शेती करताय, शेती हा तुमचा व्यवसाय आहे. आता चूक कुठे आहे माहिती आहे का? आम्ही शेती ही व्यवसायासारखी केली नाही. शेती आमच्याकडं पारंपरिक आहे. शेती हा आमचा धर्म आहे, आमचा संस्कार आहे. आम्ही शेतकरी आहोत. आमची एकच जात आहे, आम्ही सगळे शेतकरी आहोत. आणि म्हणून आम्ही शेती करत गेलो. तो जर व्यवसाय म्हणून केला तर त्याला जास्त मूल्य आम्हाला मिळेल आणि तो अभिमान आम्हाला प्राप्त होईल. मी म्हणतो माझ्या मुलांनी शेती करायला नको, त्यांनी उत्तम शिकावं आणि पुण्यात जाऊन नोकरी करावी. त्या मुलाला जर विचारलं की तुम्हाला शेती करायची आहे का? तो म्हणतो नाही, वडिलांचे कष्ट मी बघितलेत, त्यांची राबवणूक मी बघितली आहे, मला नोकरी करतो
मी शिकतो, मोठा होतो, पुण्यात जातो. आणि त्या मुलीला विचारलं शेतकरी नवरा चालेल का? याचं उत्तर मी तुम्हाला सांगायची गरज नाही. याचं कारण असं आहे की आमचा व्यवसाय, आमची शेती हा आमचा धर्म आहे, हा आमचा अभिमानाचा केंद्रबिंदू आहे. हे आम्ही शेतकऱ्यांनीच कधी इथं मिरवलं नाही, ते आपल्याला मिरवावं लागेल. चांगली जी उदाहरणं आहेत समाजामध्ये, आत्ताच आम्हाला एक शेतकरी भेटले होते की साहेब 10 गुंठ्यामध्ये मी 4 लाख रुपयाची शेवंती विकली. ही उदाहरणं समाजापर्यंत आणली पाहिजेत आणि याच्यामध्ये तुम्हाला जास्त फायदा आहे. शेवटी काय हो, कोणताही व्यावसायिक प्रचंड पैसे मिळवले की तो काय घेतो, तो शेतजमीन घेतो. आमच्याकडं ऑलरेडी आहे, मग ती आम्ही विकून कशाला शहरात जायची? आम्ही ती पिकवली पाहिजे. आणि त्या दृष्टीनं साहेब तुम्ही हा घेतलेला शेतकरी मेळावा हा मला एक पाऊल पुढं घेऊन जाईल असा विश्वास वाटतो. येणाऱ्या काळामध्ये शेती क्षेत्रामध्ये ज्या ज्या लोकांनी चांगली कामं केली आहेत ते आमचे आयडॉल असले पाहिजेत, ते समाजापुढं आणले पाहिजेत, तर लोक शेती सोडणार नाहीत. शेवटी आज चिंता काय आहे? युद्ध चालू आहे आत्ता. हो, आमचं युद्ध आमच्या जमिनीचं कायमच चालू आहे. त्या रासायनिक खतांबरोबर, औषधांबरोबर आम्ही गेली अनंत वर्ष, 50 वर्ष युद्धच करतोय. आमची जमीन वेगळं मागते, आम्ही वेगळं देतोय. तर त्या जमिनीची हाक आहे का? त्या जमिनीला काय पाहिजे द्या, सेंद्रिय पदार्थ भरपूर द्या. साधी साधी कीटकनाशकं घरच्या घरी बनवा. अगदी आलं, लसूण, मिरची उत्तम कीटकनाशक आहे. ताकाचा बोर्डो, ताक आणि चुन्याची निवळी उत्तम फंजीसाईड आहे. चुन्याची निवळी मोरचूट, त्याच्या इतकं जगात भारी बोर्डोसारखं कुठलंही फंजीसाईड नाही. हे सगळं आमच्याकडं असताना आमची शेती जर आम्ही परावलंबित्वाकडे गेलो, आमचं बी बियाणं तर आम्ही परावलंबित्व झालोच आहे. पूर्वी सिलेक्शन करायचो, चांगली कणसं कुठली ती कापायची, टांगून ठेवायची, तेच पुढच्या वर्षी राखेत बी ठेवून पेरायचं. आमच्याकडे पसऱ्या नावाचा भुईमुग होता, कितीतरी वेगवेगळ्या व्हरायटी होत्या, त्या आज दिसत नाहीत आम्हाला आणि त्या हाय यील्डिंग होत्या. आजही मितीला आमचा ऊसाचा, आता सगळ्या विकसित जाती याला सोडून द्या, पण पुंड्या ऊसाच्या रसाची तोड कुठल्याही ऊसाच्या रसाला नाही आहे. तर हे सगळं आम्ही जतन केलं पाहिजे, हा आमचा ठेवा आहे. आणि हे जर केलं तर खऱ्या अर्थाने आम्ही त्या शेतीकडे एक दिशेने पाऊल टाकू. रासायनिक खतं, औषधं याला आमचा विरोध नाही, पण संतुलन बिघडून देऊ नका. MRL लेवल बघा, एकात्मिक खत व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन या दिशेने जर आम्ही गेलो तर आमची शेती निश्चितपणे चांगली राहील. साध्या साध्या गोष्टी करा. आपण लाईट ट्रॅप जर लावला शेतामध्ये, एक 100चा बल्ब घ्या, तो झाकून ठेवा, त्याला कव्हर करा. 1 वीत अंतरावर खाली एक बकेटमध्ये पाणी ठेवा, त्यात गोडं ढेल ठेवा. संध्याकाळी 2 तास लाईट चालू करा. त्याच वेळी किडींचा प्रजननाचा कालावधी असतो, त्या लाईटकडे किडी आकृष्ट होतात, त्या पाण्यामध्ये पडून गोडं तेलाला त्यांचे पंख, गोडं तेल लागलं की ते उडू शकत नाहीत, परत मरून जातात. तिकडं तुम्हाला मोठ्या प्रमाणात कंट्रोल मिळतो. या साध्या साध्या गोष्टी आहेत. शेतामध्ये पक्षी थांबे करा, पक्ष्यांना बसायला जागा करा. पक्षी जर येऊन तिकडे बसले, साधा टी करा लाकडी आणि तो जमिनीत खोचून ठेवा, एक 10 ठिकाणी करा. पक्षी बसतील तिकडे, त्यांना किडी दिसतात, त्या किडी वेचतात. सकिंग पेस्टचा मोठा कंट्रोल पक्षी करतात. हे सगळं करणं शक्य आहे. नीमसारखे अत्यंत महत्त्वाचे मोलाचे पदार्थ आहेत, दशपर्णी अर्क लोक करतात. कडुलिंबाचा बियांचा अर्क काढून लोक वापरतात. हे सगळं आम्ही केलेलं आहे आमच्या शेतामध्ये. आणि आमची जी काही शेती आहे त्याच्यामध्ये आज 1600 जवळपास केशर आंब्याची झाडं आहेत, 2 एकर आम्ही हळद करतो, 7-8 एकर ऊस करतो, 50 जनावरं आहेत, भारतीय वंशाच्या सगळ्या गायी आहेत. आणि त्यामुळं ह्या सगळ्या शेतीचा जो एकूण सस्टेनेबल शाश्वत विकास आणि शाश्वत विचार आम्ही त्या ठिकाणी मांडतो. त्याच्यानंतर निर्माण झालेली नेचर केअर फर्टिलायझर का, तर रासायनिक खतांना सक्षम पर्याय निर्माण करावा म्हणून आम्ही ते निर्माण केलं. पण तुम्ही उत्तमात उत्तम खत घरी तयार करू शकतात, ते मी सांगणार आहे. आमच्या उत्पादनांमध्ये काय आहे, 65% खाद्य अखाद्य पेंडी आहेत. आपण बघतो शेळी जेव्हा गर्भार असते तेव्हा ती काय करते, जाता शेळी शेंडा मारते. शेळीला कळतं काय खायचं आहे, ती खाली बुडक्याकडचं काही खात नाही, ती शेंडा खाते, कारण पिकाचा कस हा शेंड्यामध्ये असतो. आणि म्हणून शेंड्याकडे ज्या शेंगा लागतात त्याचं आपण तेल काढतो, कडुनिंबाचं तेल काढतो, करंजीचं तेल काढतो, भुईमुगाचं तेल काढतो. पूर्वी आम्ही भुईमुगाचं तेल काढायचो आमच्या लोकल घाणीमध्ये. तेल घरी यायचं खायला, ते काही ट्रिपल फिल्टर अमुक तमुक असलं काही नव्हतं, उत्तम तेल होतं. कधीही कोणाला कसलंही कोलेस्ट्रॉल वाढलं नाही, हार्ट अटॅक आलं नाहीत, काही झालं नाही. आणि ती पेंड आयदर बैलांना जायची किंवा शेतामध्ये जायची. हे जे रिसायकलिंग होतं, सूर्यफुलाची पेंड असेल, मोहरीची पेंड असेल, हे सगळं आमच्याकडनं संपत चाललं. आणि पूर्वी हीच खतं होती. यांनीच आमच्या जमिनी समृद्ध झालेल्या आहेत, यांनीच भौतिक सुपीकता आमच्या जमिनींची वाढलेली आहे. आमची जमीन कशी पाहिजे, एका भांड्यामध्ये जर ज्वारी असेल आणि एका भांड्यामध्ये जर ज्वारीचं पीठ असेल आणि दोन्हीकडे पाणी ओतलं तर ज्वारीच्या बाजूनी पाणी निघून जाईल, निचऱ्याची जमीन, याला भौतिक सुपीकता आम्ही म्हणतो. जैविक सुपीकता म्हणजे काय, पहिला पाऊस पडल्यानंतर जर आमच्या जमिनीला मृदगंध येतो, एकदम सुंदर वास येतो, असा अत्तर जगात कोणी बनवू शकलेलं नाही आहे. तर तो जो वास येतो, तो जर वास आमच्या जमिनीला असेल तर आमची जमीन जैविक सुपीक आहे, जैविकता चांगली टिकून आहे. अनंत मायक्रोबियल कल्चर्स, वेगवेगळ्या त्याच्यामध्ये व्हरायटीज, बॅक्टेरिया, फंगाय सगळं आहे. आणि रासायनिक सुपीकता म्हणजे जमिनीने पिकात दिलेली खतं घेणं,
6.5 ते 7.5 pHच्या दरम्यान आमच्या जमिनी पाहिजेत. हे जर संतुलन बिघडलं तर आमचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट सगळं बिघडतं. मग ती पिकं चांगली पोसवत नाहीत आणि पोसवत नाहीत म्हणून किडी हल्ला करतात. किडी काय करतात हो? किडी या क्वालिटी कंट्रोलचं काम करतात. जे निकृष्ट आहे ते समाजात गेलं नाही पाहिजे म्हणून कीड येते. पाऊस पडला की सगळी लोकं आजारी पडत नाहीत. जो कमकुवत आहे त्याला सर्दी खोकला ताप होतो. जो धष्टपुष्ट आहे, व्यवस्थित आहे, ताकदवान आहे, त्याला काही होत नाही. त्यामुळे तुमच्या पिकांचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट, तुमच्या जमिनीचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याच्याकडे कृपया शेतकरी बंधूंनी लक्ष द्या. अखाद्य पेंडींचे वापर वाढवा. भौतिक पिकांची भौतिक सुपीकता वाढवण्याकरता ऑर्गॅनिक मॅटर, सेंद्रिय पदार्थ हावरटासारखे जमिनीला द्या. शेणमूत्राची स्लरी असेल, अमृत पाणी असेल, पंचगव्य असेल, महिन्यातनं एकदा वापरा. जे मिळेल, जे कुजणारं मिळेल ते कुजवून जमिनीला द्या. तुमच्या जमिनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सुपीक होतील. युरियाचा वापर कृपया करू नका. केवळ स्वस्त खत मिळतं म्हणून घालू नका. त्यापेक्षा मी असं म्हणेन की फॉस्फेटयुक्त खतं, पोटॅशयुक्त खतं, सोल्युबल फर्टिलायझर्स, सूक्ष्म खतं वापरा. जे गरजेचं आहे तेवढंच वापरा. जैविक खतं भरपूर प्रमाणात वापरा. आज उत्तमात उत्तम कल्चर्स मी बघितली. मायक्रोरायझापासून 100 गोष्टी, काही कॉम्बिनेशन्स आहेत, ती वापरा. इथून पुढच्या काळामध्ये पेस्ट कंट्रोलचं मेजर काम, पेस्टिसाईडचं काम हे जैविक बुरशी किंवा जैविक बॅक्टेरियल कल्चर्स करणार आहेत. याकडे कृपया शेतकरी बंधूंनी लक्ष द्या. आणि म्हणून या संपूर्ण भाषणाचा विषय मांडताना माझा विषय हा माती होता. आपली जर आपण माती टिकवली तर आपण टिकणार आहोत. मी माझं शेवटचं वाक्य पुन्हा सांगतो. ज्या देशाची जमीन समृद्ध, ज्या देशाची शेती उत्तम, पूर्वी कसं होतं, उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. आज आमचा GDP काय सांगतो, उत्तम नोकरी, सर्व्हिसेसमध्ये आम्हाला जास्त पैसे मिळतात, मग आला व्यापार आणि मग सर आली शेती. हे चित्र आपल्याला बदललं तर खरंच भारतवर्ष आमचा सोन्याचा धूर काढणारी खऱ्या अर्थाने तशी यंत्रणा निर्माण होईल. आणि म्हणून आज 40-45% आमची शेतीची व्यवस्था आलेली आहे. पूर्वी 60% आमचे लोक शेतीवर अवलंबून होतो. तो आकडा हळूहळू खाली आला आहे. आमची शेती आम्ही जर पुन्हा समृद्ध पद्धतीने केली, विषमुक्त शेती केली, आमच्या लोकांना चांगलं खायला दिलं तर तुमच्या आहाराशी तुमचा विचार निगडीत असतो. आणि उत्तम आहार तर उत्तम विचार, आणि उत्तम विचार तर उत्तम आचार, ही चांगली एक प्रणाली आपण निर्माण करू असं मला वाटतं. म्हणून जाता आता पुन्हा सगळ्यांना शेवटचं एक आवाहन करतो की किमान एक गाय, मला वाटलं थांबा, म्हणून मला असं वाटलं की किमान एक गाय या भारतवर्षामध्ये तुम्ही आपल्या 1 एकर जमिनीच्या मागे सांभाळा. ह्या सगळ्याचा निश्चितपणे तुम्हाला उपयोग होईल असं मला त्या निमित्ताने वाटतं. मगाशी मी जे सांगितलं अल्बर्ट हॉवर्डचं मायक्रोरायझा, आपण आता 1926मध्ये ज्या माणसांनी मायक्रोरायझावर काम केलं तिथून आपण आता 2026मध्ये आलो आहे. 100 वर्षांनी पुन्हा मायक्रोरायझाची आम्हाला आठवण झाली आहे. 100 वर्षे गेली. तोपर्यंत मायक्रोरायझा मधल्या काळामध्ये आम्ही व्यायाम कल्चर म्हणून वापरलं एक 5-7 वर्षापूर्वी. पण मायक्रोरायझाचे सगळे प्रॉडक्ट मला आज प्रत्येक स्टॉलवरती बघायला मिळाले. मायक्रोरायझा हा सेंद्रिय पदार्थाचं खतामध्ये चांगलं रूपांतर करून जमिनीची तुमच्या भौतिक सुपीकता वाढवणारी एक बुरशी आहे, जरूर वापरा. आणि ह्या गोष्टी तुम्ही जर करत गेलात तर तुम्हाला निश्चितपणे सातत्याने याच्यामध्ये यश मिळायला वाचून राहणार नाही. आता आमचा प्रवास सेंद्रिय शेतीकडे होण्यामागचं कारण सांगतो. माझे वडील NCLला रिसर्चला होते पुण्यामध्ये. NCLला रिसर्चला असताना त्यांच्या वडिलांनी सांगितलं की तू विट्यात ये, आमची जमीन आहे, त्या जमिनीवरती काम कर. आमच्या जमिनीला माझे आजोबा मरुभूमी म्हणायचे. विटा हे तसं पाण्याच्या दृष्टीने दुष्काळी भाग, आणि त्या भागामध्ये काहीही वनस्पती नव्हत्या, पाणी 8-8, 15-15 दिवस यायचं नाही. पण या मरुभूमीचं तुम्ही काहीतरी करा म्हणून माझे वडील 76ला विट्यामध्ये आले. 76 साली पुणं सोडून, पुण्यातली चांगली नोकरी सोडून विट्यात जाणं हा तसा कदाचित सगळ्यांच्या दृष्टीने तो मूर्खपणाचा निर्णय होता. पण माझे वडील तिथं गेले, त्यामुळे ती शेती टिकली, शेती वाढली, कारखाना उभा राहिला, आम्हाला काहीतरी आज हाताला कामं मिळाली. आज आमच्या उद्योगात 250-300 लोक काम करतात. त्यामुळे जे मी त्यांचं पोचवायला आलो आहे त्याचं क्रेडिट खरं तर मी माझ्या वडिलांना आणि त्यांच्याबरोबरचे ज्यांनी सेंद्रिय शेतीत झोकून देऊन काम केलं त्यांना देतो. मग त्यात एक अण्णासाहेब पिसाळ आहेत, किशोर प्रभाकर पंत कुलकर्णी आहेत, अशी बरीच मंडळी त्यांच्यावर काम करतात. आमचं शेती औषध दुकान होतं आणि मी 10वीला होतो. मी शाळेत जायच्या वेळेलाच एक शेतकरी आला, म्हणला की द्राक्षबागेमध्ये द्राक्ष काढायची वेळ झालेली आहे. द्राक्षामध्ये पाणी उतरतं म्हणजे काय होतं, साखरेचं प्रमाण वाढायला लागलं की ज्याला आम्ही पाणी उतरतं म्हणतो. तेव्हा कावळे येतात आणि द्राक्षाला चोच मारतात. तो एक घड त्यांनी एखादा मणी खाल्ला की अख्खा तो घड खराब होतो. तो म्हणतो असं एखादं विषारी कीटकनाशक द्या की जे फवारल्यानंतर ते जर कावळ्यांनी खाल्लं तर तो कावळा क्षणात मेला पाहिजे. आणि का मेला पाहिजे, तर मग तो जर मरून पडला तर तिथे कळतं इतर पक्ष्यांना की इथं धोका आहे, पक्षी तिकडं येत नाहीत. मग ते जे काय होतं ते बाबांनी माझं औषध दिलं आणि म्हणलं हे सगळं मला कळलं, तू औषध कधी फवारणार आहेस, हे काय संध्याकाळी फवारणार, आणि द्राक्ष कधी काढणार आहेस, 2 दिवसांनी द्राक्ष काढणार म्हणले.
मग त्या पक्षाचं मला कळलं म्हणले, पण ते खाणाऱ्या माणसांचं काय होईल? आणि हा जेव्हा विचार त्यांच्या मनात आला, तेव्हा आपण एखादा व्यवसाय समारंभपूर्वक सुरू करतो, तसं आम्ही सगळ्या कंपन्यांच्या लोकांना बोलवलं, समारंभ केला आणि दुकान आमचं बंद केलं. आजपासून रासायनिक खतं औषधं विकायची नाहीत. हा विचार खूप चांगला होता, पण 88 ते 97 हा जो काही काळ आमच्या घरांनी बघितला सर, तो फार ट्रान्झिशन पिरियड फार महत्त्वाचा होता. मग त्या मरुभूमीत त्यांनी हात घालून कामाला सुरुवात केली. मरुभूमी म्हणजे काय, 40 एकरचं मुरमाड रान, एकही झाड तिथं नाही. गावात मिळेल तिथे विहिरीत उगवलेले पिंपळ वड हे नेऊन रस्त्याकडेला लावले. गाडीतनं टँकरसारखे, टँकरही तेव्हा नव्हते, 76-78 साली काय होतं, मग जी काही आमची छोटी हिलमन नावाची गाडी होती त्यात कॅन भरून घ्यायचे आणि त्या कॅनला खाली बारीकसं भोग पाडायचं आणि तो कॅन तिकडं ठेवून द्यायचा. अशी करत संपूर्ण रस्त्याला झाडी वाढवली. नगरपालिका आमची विट्यामधली फार जुनी आहे, त्यांना पत्र दिलं की आम्हाला तुमचा भाजी मंडईचा कचरा द्या. मग तेव्हा तो 20 रुपये ट्रॉली त्याचं काहीतरी भाडं होतं, हेही मला आठवतं आहे. आणि मग त्याच्यावरती खूप मासिकांनी वृत्तपत्रांनी लेख छापले की तो सगळा 5-10 हजार टन कचरा आणून विटाल भाजी मंडईचा तो संपूर्ण त्या 40 एकरवरती पसरला. आणि मग डॉक्टर भवाळकर, डॉक्टर हेमांगी जांभेकर यांना भेटून त्यांच्याकडच्या गांडूळाच्या व्हरायटी आणल्या आणि त्या तिकडे सोडल्या आणि तिथे पाणी मारायचा कार्यक्रम पुढचे वर्षभर चालू राहिलं. ते सगळं कुजल्यानंतर जो काही बायोमास सगळा तिथे कुजवला, त्यानंतर द्राक्षबाग लावली. आणि मग माझ्या वडिलांनी फ्री कन्सल्टन्सी चालू केली. फ्री म्हणजे मोफत कन्सल्टन्सी. आजही जेव्हा आम्ही कोणाच्याही शेतकऱ्याकडे जातो प्लॉट व्हिजिटला, आम्ही 1ही रुपया चार्ज करत नाही, कारण हे शेवटी पुरातन काळातल्या लोकांनी केलेलं काम आम्ही तुमच्यापर्यंत पोचवायला आलो आहे. आणि तशी आमच्या शेतीला सुरुवात झाली. आज 50 गायी तिथे आहेत, 1600 कलमं आहेत, त्याचे मी व्हिडिओ काही लोकांना दाखवलेत, काही लोकांनी व्हिजिट पण केलेले आहेत. 3-4 एकर केळीची बाग आहे, 2 एकर आलं हळद आम्ही करतो. आमचा सेंद्रिय पद्धतीचा गूळ करतो. सेंद्रिय पद्धतीने दूध दुभतं घ्यायला येतात, शाळांच्या ट्रीप येतात. आणि संध्याकाळच्या वेळी जर तुम्ही त्या शेतामध्ये आलात तर एवढे विविध प्रकारचे पक्षी तुम्हाला बघायला मिळतात की पुण्यातनं काही लोक फोटो काढायला पक्षी मित्र येतात तिथे. तर हे सगळं जी जीवसृष्टी निर्माण झाली ती फक्त आपण तिथं जास्त हस्तक्षेप न केल्यामुळं. याचा अर्थ असा आहे की माणसाने स्वतःचा हव्यास कुठंतरी कंट्रोल केला पाहिजे. किती पाहिजे आम्हाला, किती पिढ्याचा आठवडा होतो आम्ही, याचाही आम्ही विचार केला पाहिजे. आणि म्हणून जर पांडिचेरीला आपण गेलो तर तिथे लिहिलेलं आहे, अॅन अर्थ इज अ व्हेरी ब्युटिफुल विदाऊट ए मॅन. ही सृष्टी अतिशय चांगली आहे, कधी जर मनुष्याचा इथं वावर नसेल तर. सगळे गुण्यागोविंदानं छान वाढतील. आणि म्हणून जाता जाता मला एकच आवाहन करायचं आहे, भले तुम्हाला एखादं झाड नाही लावता आलं तरी लावू नका, पण जे झाड आलेलं आहे आपलं, आपण वाढलं आहे, ते कृपया तोडू नका. कारण ते कोणाला तरी ऑक्सिजन देतं आहे, कोणाला तरी सावली देतं आहे, कुठल्या तरी पक्षाला त्याचे फळं मिळत आहेत. नदी तुम्हाला स्वच्छ करता आली नाही तरी चालेल, पण निर्माल्य, प्लास्टिक, घाण, काडी कचरा त्या नदीत टाकून ती प्रदूषित करू नका. कारण आम्ही नदीला अनन्यसाधारण महत्त्व आमच्या धर्माने दिलेलं आहे. या सगळ्या नावं बघा तुम्ही, नावं काय, सिंधू, सरस्वती, गंगा, यमुना, ह्या सगळ्या अशा नद्यांची, कृष्णा, अशी गोदावरी नावं आहेत. या निदान प्रदूषित करू नका, एवढं आम्ही करू शकतो. आणि कोणाचंही चांगलं नाही करता आलं तरी चालेल, पण कुठल्याही दृष्टीने निसर्गाचा ऱ्हास होईल, त्रास होईल, या पद्धतीने जर आपण काही नाही केलं तर ही जैवसृष्टी चांगल्या पद्धतीने टिकेल. आमचे नागरिक, आमचे शेतकरी पुन्हा चांगल्या पद्धतीने शेती करतील, आमच्यातले आयडॉल चांगले उभे राहतील आणि आमच्या नवीन म्हणजे आमच्या जनतेला चांगलं विषमुक्त अन्न प्रदान करतील. आणि या कामी या एक्सपोचा खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला फायदा होईल. आज या निमित्ताने मला इथं बोलवलं आणि आपण काही गोष्टी सांगण्यासाठी संधी दिलीत. फक्त जाता जाता एकच गोष्ट सांगतो, कारण साहेब समोर बसलेत, मला राहवत नाही आहे. म्हणजे काका मला खून करतायत, झाली वेळ बहुतेक तुमची. पण मला सर मुद्दाम हे सांगावं असं वाटतं आणि मग एवढा विषय सांगून मी थांबतो. आज महाराष्ट्रात साहेब 80% शेतकरी आमचा अल्पभूधारक आहे. मध्ये चिपळूणमध्ये एक व्याख्यानाचा एक कार्यक्रम होता, 3 दिवस, ग्रामीण साहित्य संमेलन, पण ग्रामीण साहित्य शेती सहकार आणि संमेलन, साहित्य शेतकरी असं सगळं संमेलन त्यांनी एकत्र केलं होतं. आणि त्याच्यामध्ये शेतकरी आत्महत्या थांबवता येतील का असा विषय मांडायला बोलवलं होतं. आणि त्याच्यामध्ये मी वन ऑफ द स्पीकर होतो. बोलू का? हां. तर हा विषय मांडायला सर आम्हाला बोलवलेलं होतं. आता या सगळा म्हणजे आता विषयांतर होते, पण तुम्ही समोर आहात या संधीचा मी थोडासा फायदा घेतो, कारण आमचा आवाज कदाचित वरती पोचणार नाही, पण हा आवाज तुम्ही पोचवू शकाल म्हणून ही विनंती आहे. तर शेतकऱ्यांच्या आमच्या अडचणी काय आहेत? आमचा शेतकरी साहेब 80% अल्पभूधारक आहे. तो कष्ट करतो आहे, त्याचं धनधान्य आज पसरलेलं आहे. कधी गारपीट, कधी पाऊस, कधी दुष्काळ, अनंत गोष्टींना आम्ही सामना करतो आहे. आमच्या शेतकऱ्याला काहीही मोफत नको आहे. आमच्या शेतकऱ्यांना चांगलं मूल्य पाहिजे, पण हेही मिळू शकतं का? तर ते कोणतंही सरकार देऊ शकत नाही, याची पण मला जाणीव आहे. कारण शेती, आमचं उत्पादन हे बाजारावरती डिमांड सप्लायचं गणित आहे. पण आमच्या शेतकऱ्याला जर करू शकलो की KG to PG
आमच्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना, म्हणजे त्याच्यामध्ये मांडलेला विषय मी, या आत्महत्या जर थांबवायच्या असतील तर काय पाहिजे, त्याला सन्मानाने जगता यावं यासाठी काय पाहिजे, तर KG to PG, कारण आम्हाला शिक्षण महाग झालं आहे. आमचाच शिक्षण पूर्वी स्वस्त होतं, ते महाग झालं आहे. हे KG to PG जर अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मोफत झालं आणि वैद्यकीय सेवा जर शेतकऱ्यांना मोफत झालं, तर 1 एकर असू दे, 20 गुंठे असू दे, 2 एकर असू दे, त्यात तो पिकवून खाऊ शकतो, स्वतःचं घर सांभाळू शकतो. आणि या दिशेने जर आपण प्रयत्न केले सगळ्यांनी, तर आमचा कुठलाही शेतकरी शेती सोडण्याचं धाडस करणार नाही, कारण त्याचा प्रचंड जीव त्या शेतीमध्ये आहे. आम्ही आज विदर्भ, मराठवाडा या सगळी भागातून काम करतो. आज 2-3 कारखान्यांमध्ये मी स्वतः तज्ज्ञ संचालक म्हणून ऊस विकासामध्ये आम्ही काम करतो. आज अनेक कारखान्यांची कामं आम्ही करतो. आम्ही शेतकऱ्याच्या बांधाबांधावर जाऊन हेच सांगतो की त्याला धीर देण्याची गरज आहे, त्याचा धीर सुटता कामा नये. आणि धीर न सुटण्याकरता अनेक विविध प्रयोग करणारी मंडळी आहेत, त्याचे खर्च कमी केले पाहिजेत. आणि म्हणून हे जसं मी तुम्हाला विनंती करतो आहे, तशा माझ्याबरोबर काम करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत, आमचे काही प्रतिनिधी त्या कंपन्यांचे बसलेले आहेत. आमच्या उत्पादनांचं मूल्य किती पाहिजे, वेडीवाकडी कॉस्ट आणि वेड्यावाकड्या स्कीम्स नको आहेत. त्याला परवडेल अशा स्वरूपाचं बियाणं, त्याला परवडेल अशा स्वरूपाची खतं, हे जर आम्ही निर्माण करून देऊ शकलो तर आमच्या शेतकऱ्याच्या मागे आम्ही ठामपणे उभं राहू. शेवटी शेतकरी व्यवस्था अर्थव्यवस्थेचा मोठा विषय आहे. आमची शेती वाचली, आमची अर्थव्यवस्था त्यामुळे वाचणार आहे. आणि म्हणून शेवट करताना पुन्हा एकदा विनंती करतो की आमची जमीन वाचवा. त्याच्यावरची एक शेवटची गोष्ट सांगणार आहे आणि मग मी थांबणार आहे. पण ज्या देशाची जमीन समृद्ध ते राष्ट्र समृद्ध, एवढा विचार आपण आज इथनं घेऊन जावात. आता मी त्या मूळ शेवटच्या गोष्टीकडे येतो, कारण या संपूर्ण व्याख्यानाचा जो पाया होता तो ती माती, त्या मातीची भौतिक सुपीकता, जैविक सुपीकता आणि रासायनिक सुपीकतेशी निगडीत होती. आणि म्हणून मग आपण रामायण, हा सगळ्यांना माहिती आहे, रामायण झालं, महाभारत नंतरचा विषय. पण रामायणात काय झालं, महाभारतातला एक रेफरन्स असा आहे की जेव्हा पांडव अज्ञातवासात होते आणि कौरव जेव्हा विराट राजाकडे गेले, तेव्हा त्यांनी काय लुटायला गेले हो, तर गोधन लुटायला गेले. म्हणजे गोधन म्हणलेलं आहे, प्रत्येक राजाची हिरे माणकं घोडदळ पायदळ किती नाही, त्याच्याकडे गोधन किती आहे, हा जसा एक महाभारतातला रेफरन्स आहे. तसाच मातीशी संबंधित, गुणधर्माशी संबंधित माझ्या ती एक जी गोष्ट आहे, त्यांनी मी माझ्या आजच्या भाषणाचा समारोप करतो. रावणाचा पाडाव झाला, सगळीजणं आपली सेना जिंकली, सीतामाईची मुक्तता झाली आणि ही सगळी लोकं अयोध्येत यासाठी तयार आहेत, अशी कल्पना करा. आता मला त्या खोलात जायचं नाही, काय घडलं काय नाही घडलं, पण अशी कल्पना करा. आणि मग लक्ष्मणाने जाऊन रामापाशी सांगितलं की आता आपण निघायची वेळ झाली आहे, तर मी इथल्या नदीमध्ये स्नान करतो, पुष्पक विमान यायचं होतं, असं क्षणभर वाट बघतोय, असं विचार करा. आणि मग लक्ष्मण गेले तिथे, नदीमध्ये आंघोळ केली. आंघोळ करताना त्यांनी पाण्यात डुबकी मारल्यानंतर त्यांना संवेदना झाल्या की अरे लक्ष्मणा, काय माणूस आहेस तू, तुझी पत्नी कुठे आहे, अयोध्येत आहे. रामाला वनवास होता, लक्ष्मणाला होता का, नव्हता. सीतामाई बरोबर गेली, ती त्याची पत्नी आहे, ती जाणारच. पण तू का गेलास, तुझ्या आयुष्यातली 14 वर्ष तू वाया घालवलीस, मरता मरता वाचलास. हनुमानाने जर संजीवनी आणली नसती तर तू वाचला नसतास. तुला या 14 वर्षामध्ये काय मिळालं. मग तो गडबडतो, काहीतरी विचित्र होतं आहे. मग ते रामापाशी येतात. प्रभू रामचंद्र काय, एक बाणी एक पत्नी एक वचनी, शेवटी असामान्य दैवाचाच देवाचाच अवतार, जरी मनुष्य जन्म असला तरी. त्यांच्या लक्षात आलं की याच्या मनात काहीतरी गोंधळ चालला आहे. ते लक्ष्मणाला जवळ बोलवतात, तुझ्या मनातला कोलाहल मला कळला म्हणतात, तू काळजी करू नकोस, आपण अयोध्येत जाऊन बोलू. पण एक काम कर, या इथली माती जी आहे ती तू घे आणि तुझ्या वस्त्रामध्ये गुंडाळून घे. ते पुष्पक विमानात बसले. पुष्पक विमान अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर उतरलं. आपल्या लाडक्या प्रभू रामचंद्राचं स्वागत करायला अयोध्या सगळी लोटलेली आहे. रांगोळ्या काढल्यात, सनई चौघडे वाजतायत. लक्ष्मण, राम, प्रभू रामचंद्र आणि सीतामाई उतरले. प्रभू रामचंद्र म्हणतात, जाऊन आता इथल्या नदीमध्ये आंघोळ कर. मग शरयू नदीमध्ये ते डुबकी मारतात. तेव्हा परत संवेदना होते, अरे लक्ष्मणा, काय जन्म घेतलायस तू, एक बाणी एक वचनी एक पत्नी अशा प्रभू रामचंद्राबरोबर आयुष्यातली 14 वर्ष तुला मिळाली, एवढा सहवास, देवाचा अवतार, कसं काय घडलं तुझ्या आयुष्यात. आता तिकडं वेगळं आणि इकडं वेगळं. मग प्रभू रामचंद्र जवळ जातात, म्हणतात, इथली माती हातात घे. तर ते म्हणतात, हा तुझा मनाचा गोंधळ नाही आहे, तुझ्या विचारांचा गोंधळ नाही आहे, तर तो त्या मातीतला गुणधर्म आहे आणि हा ह्या आपल्या मातृभूमीतल्या मातीतला गुणधर्म आहे. तर विनंती एवढीच आहे की आपल्या मातीचा गुण जपा. आपली माती ही आपल्याला वारशाने मिळालेली आहे, काही लोकांनी खरेदी केली असेल, पण ती समृद्ध करा, ती सजीव करा, चांगलं पीक निर्माण करणारी निर्माण करा आणि आमच्या नागरिकांना विषमुक्त अन्न देणारी निर्माण करा, तर आमचं राष्ट्र बलाढ्य होईल. या निमित्ताने इथं जमलेल्या सगळ्या शेतकऱ्यांचे तुम्ही शांतचित्ताने माझे विचार ऐकलेत, याबद्दल धन्यवाद. माझा प्रत्येक विचार पटलाच पाहिजे असं माझा आग्रह अजिबात नाही, पण त्यानिमित्ताने किमान एक विचार जर आपण केलात, तर आपण निश्चितपणे या दिशेने प्रवास करू.
आणि स्वतः साहेब तुम्ही आज या व्याख्यानाला उपस्थित राहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद. माझा नंबर आहे 90-110 90-110 19976 90-110 19976. माझं मूळ गाव विटा. नेचर केअर फर्टिलायझर्समध्ये आम्ही सगळी सेंद्रिय उत्पादनं करतो, पण तो आजचा काही या व्याख्यानाचा विषय नव्हता. तुम्ही स्वतःचे खर्च कमी करा. आपले खर्च कमी झाले तर आपली शेती वाचणार आहे आणि जास्तीत जास्त तरुण पिढीने शेतीत येण्याकरता प्रिसिजन फार्मिंगकडे जाऊया आणि मग आपल्या देशाला खऱ्याच अर्थाने आपण समृद्धतेकडे घेऊन जाऊ, एवढं या निमित्ताने म्हणतो. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम हे नुसतं म्हणूयात नको तर ते कृतीत आणूया, एवढंच करतो. मला इथं आयोजकांनी बोलून संधी दिलीत त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. 90-110 19976 जयदेव बर्वे. 90-110 19976. धन्यवाद. थँक्यू. आता या ठिकाणी पुरंदर कृषी एक्सपो या प्रदर्शनामध्ये खऱ्या अर्थानं हा महत्त्वाचा भाग होता. सातत्यानं 3 दिवस आपण व्याख्यानमाला आपण इथं आयोजित करतो आहे. अनेक शेतकरी त्यामध्ये भाग घेतात, काही भाग घेत नाहीत, परंतु अतिशय काही मूलभूत गोष्टी यामधून त्यांनी सांगितल्या की जाता खूप चांगला संदेश ते देऊन गेले की झाड लावता नाही आलं तरी चालेल, परंतु झाड तोडू नका. त्याचप्रमाणे नदी स्वच्छ करता नाही आली तरी चालेल, परंतु निर्माल्य त्या नदीमध्ये फेकू नका. आपल्याकडं आदरणीय संजय सरांनी कऱ्हा नदी स्वच्छ करायचं ठरवलेलं आहे. सातत्याने ते प्रयत्न करतायत, पण आपली काही काम आपला भूमिका असली पाहिजे की ती अस्वच्छ करता नाही आली पाहिजे. आणि माती वाचवा, शेती वाचवा, हे खूप मोठा संदेश त्या माध्यमातून त्यांनी दिलेला आहे. आपण त्या दृष्टीनं मी आदरणीय संजय सरांच्या वतीनं आणि या एक्सपोर्ट 2026 प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्व संयोजकाच्या वतीनं आदरणीय बर्वे सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या व्याख्यानाच्या दरम्यान कोणाला जर प्रश्न असतील, काही शंका असतील तर निश्चित निसंकोचपणे आपण विचारावा, त्याची उत्तर आपल्याला निश्चित मिळतील. धन्यवाद. धन्यवाद. खरं तर ज्यांच्या संकल्पनेतून हे महाराष्ट्रातील भव्य आणि दिव्य असं कृषी प्रदर्शन पुरंदर कृषी एक्सपो 2026 या ठिकाणी संपन्न होत आहे, ते पुरंदर हवेलीचे लोकप्रिय माजी आमदार आदरणीय संजयजी चंदूकाका जगताप यांचं या ठिकाणी ते उपस्थित आहेत. त्यांचं शरद कृषी व पर्यावरण विकास प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक सरचे स्वागत. त्यांच्या समवेत या ठिकाणी निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्माननीय संदीपजी फडतरे, आपलंही मनपूर्वक सरचे स्वागत. पुरंदर तालुका पंचायत समितीचे विद्यमान सदस्य माऊलीदादा यादव, आपणही या ठिकाणी उपस्थित आहात, आपलंही मनपूर्वक सरचे स्वागत. त्याचबरोबर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक तुषारजी माहूरकर, आपणही या ठिकाणी उपस्थित आहात, आपलंही मनपूर्वक सरचे स्वागत. त्याचबरोबर प्रकाशदादा पवार, आपणही या ठिकाणी उपस्थित आहात, आपलंही मनपूर्वक सरचे स्वागत. हॅलो सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. इथं बसलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये भरपूर काडी कचरा वाया जाण्यासारखा असतो, पण त्याचा भोगा करण्यासारखी मशीन कुठं उपलब्ध आहे? कारण या प्रदर्शनामध्ये त्याचा कुठेही स्टॉल नाही. चांगला कल्पना सरांची आहे. खूप फार्म रेसिड्यूज आमच्याकडे आहेत, पण स्मॉलर द पार्टिकल डिग्रेडेशन फास्ट. तुम्ही केळीचं सोपटं जर टाकलं तर ते कुजायला वेळ लागेल, पण त्याची जर कुट्टी करून टाकली तर ती फास्ट कुजते. कोल्हापूरमध्ये पॉप्युलर म्हणून एक कंपनी आहे, काकांना माहिती आहे, तर त्यांच्याकडे आत्ता काडी कचऱ्याचं क्रशिंग करण्याचं चांगलं मशीन आहे. त्याच्यानंतर पायोनियरचं एक नाव घेईन मी, बडोदा, त्यांच्याकडे पण अशी मशिनरी आहे. आणि तुम्ही जर तळेगाव भागात गेलात तर आम्ही तळेगाव भागामध्ये गेली 2-3 वर्ष काम करतो आहे गुलाबाच्या शेतीमध्ये, तर तिथं त्यांना ही मशीन आम्ही घ्यायला लावली आहेत. आणि गुलाब हार्वेस्टिंग होऊन तो पॅकिंग होऊन गेल्यानंतर उरलेला जो काडी कचरा राहतो तो सगळा क्रश करा आणि त्याचं खत निर्माण करा. अनेक लोकांनी ती मशीन्स घेतलेली आहेत, तर मी त्यांचा नंबर काकांकडे पाठवतो, तुम्ही संपर्क साधा. थँक्यू. पुढल्या वर्षी
5 शेतकऱ्यांना ती मशीन देण्याचा आमचा संकल्प करू. नाशिकच्या कंपनीत जसं की तुम्ही आता सुचवलं, नाशिकवाला आपल्या ह्याला किसानला होता, त्याला आम्ही कॉल केलं होतं पण तो आला नाही, कारण त्याला ते शक्य नव्हते ह्यावेळी. तर पुढच्या वर्षी तो येईल आणि त्याचे पत्ते आहेत आपल्याकडं, आपण त्या ग्रुपवर सगळ्यांना टाकून देऊ. कारण ती पण खूप आपल्याकडं नारळ रस्त्याच्या कडेला किंवा बांधाच्या कडेला लावतो आपण, त्याच्या ज्या जावळ्या आहेत त्या लवकर कुजत नाहीत आणि त्याच्यात ती म्हणजे आंब्याची छाटणी वगैरे करतो, त्याचंसुद्धा पूर्ण बारीक बोगा करणारं मशीन इथं बारीक बोगा करणारं मशीन आता इथं आपण जेजुरीला बेलसरला एकाने आणलेलं आहे. त्याचं प्रात्यक्षिक वाटल्यास जर सगळे शेतकरी असतील तर आपण त्यांना ते दाखवू. सर, सेंद्रिय कार्बन हे जेवढं आपल्या जमिनीसाठी जो महत्त्वाचा आहे, ह्याच्यासाठी जीवामृत म्हणजे काय आणि जीवामृताचा उपयोग आपल्या जमिनीसाठी किती पट चांगला आहे हे थोडंसं विश्लेषण करून सांगा. कोणतंही सेंद्रिय खत हे जमिनीसाठी चांगलंच आहे, त्याला नाव वेगळं आहे. कोणी शेणमूत्राची स्लरी समजेल. जीवामृत म्हणतात म्हणजे गाईचं शेण, मूत्र, त्याच्यामध्ये दूध, ताकामध्ये लॅक्टोबॅसिल आहे, शेणामध्ये सेल्युलोज डिग्रेडर्स आहेत, कंपोस्टिंगचे बॅक्टेरिया आहेत. पण अगदी तुम्हाला शास्त्रशुद्ध नाही जमलं तरी तुमच्याकडं जे जे असेल ते त्या ड्रममध्ये टाकून कुजवा, शेणमूत्राची स्लरी. पण ही स्लरीसुद्धा जास्त देऊन चालत नाही. स्लरीचं प्रमाण साधारण तुम्ही लिहून घ्या. 50 लिटर शेण, 50 लिटर मूत्र, 1 गुळाचा खडा, थोडंसं बेसन पीठ, हे जर तुम्ही टाकलं आणि 8 दिवस कुजवलं आणि तेवढं पाणी करा आणि ते पाणी पद्धतीतनं महिन्यातनं एकदा द्या किंवा फिल्टर करून ड्रीपमधनं द्या किंवा अळवणी करा. 1 महिन्यापेक्षा जास्त देऊ नका, कारण शेवटी याच्यातनं नत्राचंच प्रमाण जास्त मिळतं आणि जास्त नायट्रोजन झाला की किडींचे हल्ले वाढतात. म्हणून मी मगाशी सांगितलं की नत्रयुक्त खतांचं प्रमाण अत्यल्प करा आणि फॉस्फरसयुक्त खतं, पोटॅशयुक्त खतं, मायक्रोन्यूट्रियंट ही जास्तीत जास्त वापराकडे जा. शेणमूत्राची स्लरी किंवा जीवामृत किंवा घनजीवामृत हे तुम्ही जरूर वापरा. तुमच्याकडं असलेलं जे जे काही आहे ते, मगाशी मी एक शब्द वापरला, हावरटासारखं जमिनीला द्या. याच्यात काही नुकसान होणार नाही, पण महिन्यातून एकदा. जास्त दिलं तर नत्राचं प्रमाण वाढतं, पानं कवकवीत होतात आणि किडींचे हल्ले येतात. हे बघितलेलं आहे. म्हणजे काय आहे, कोणत्याही फॉर्ममध्ये कशाचाही अतिरेक करू नका, बॅलन्स ठेवा, एवढंच माझी विनंती आहे. सर, अजून एक प्रश्न आहे की जे आपण शेणखत टाकतो ते उन्हाळ्यामध्ये योग्य आहे की एक पाऊस झाल्यानंतर ते योग्य आहे? कारण की जे शेणखत आहे हे शेणखत काय होते की पूर्णपणे कुजलेलं नसतं किंवा ते शेणखत हे पूर्णपणे असं जाड झालेलं असतं. तर ते मग योग्य कोणतं, की पावसाळ्यानंतर का पावसाच्या आधी? पावसाच्या आधी टाकलं तरी चालेल, कारण आपण पावसाच्या आधी जमिनीमध्ये शेणखत टाकतो, जमिनीची मशागत करतो आणि पेरणीसाठी तयार करतो. पण ते अर्धवट कुजलेलं असावं, ओलं कच्चं शेण नको. नमस्कार सर, मी नारायणगावला काम करतो, BSc ॲग्री प्लस MBA. सर, ऑर्गॅनिक फार्मिंग शेतकरी तयार आहे करायला, पण एक प्लॅटफॉर्म नाही जे की एक्सपोर्ट करायला. कारण की जे ऑर्गॅनिक फार्मिंग करतो शेतकरी ते फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स आहे, ज्याला मागणी भाव कुठे भेटतो, युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये. जे श्रीमंत देश आहे ते त्याची योग्य किंमत देऊ शकतात, पण प्लॅटफॉर्म काय आहे की विकायला आणि ते प्रोक्युरमेंट करायला. हॅलो, तुमचा प्रश्न चांगला आहे. जास्त बलाढ्य राष्ट्र ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत ते घेऊ शकतात, हे मला 100% मान्यच आहे. पण मी आता एक माझा अनुभव सांगतो. मी बरीच वर्ष, माझे वडील 88 पासून सेंद्रिय शेती 100% करतात. आम्ही सर्टिफाईड ऑर्गॅनिक फार्म आमचा आहे. पण जो अपेक्षित भाव आहे, शेतकऱ्यांची चूक कुठे होते सांगतो. मी एकदा सेंद्रिय शेती करायला लागलो की मला दुप्पट भाव हवा असतो. हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. 1 नंबर 2, कितीही काही म्हणलं तरी यांच्या ज्या चाचण्या आहेत टेस्टिंगच्या, ह्या खूप क्लिष्ट आहेत आणि आपल्याला सेंद्रिय शेतीचे घातलेले नियम आहेत सर्टिफिकेशनचे आणि परकीय राष्ट्रांना घातलेले नियम आहेत, यात प्रचंड तफावत आहे. आणि म्हणून मी सांगितलं की सेंद्रिय शेती छातीवर हात ठेवून तुम्ही असं सांगा की मी विषमुक्त करतो. ज्या माझ्या भाजीपाल्यामध्ये, म्हणजे सेंद्रिय शेती हा एक फॅक्टर आहेच की काहीच वापरायचं नाही, हे मान्यच आहे. पण हे जरी करत असलो तरी तेवढी बाजारपेठ आमच्या देशात विकसित झालेली नाही. ती आम्हाला विकसित करावी लागेल.
आम्ही आंबे आम्ही विकतो, आम्ही तूप विकतो, पण ते आमच्या पुरतं आहे हे प्रत्येक शेतकऱ्याला शक्य आहे का, हा ज्याचा त्यांनी अभ्यास करावा. किंवा आपण एक गट करून ते पुण्यासारखं मार्केट तुम्हाला जवळ आहे ते तुम्ही करू शकता. पण अमेरिकेला विकतो आणि युरोपमध्ये विकतो हा अत्यंत एक काय म्हणूया एक नुसता विचार आहे, हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. याचं कारण सांगतो मी तुम्हाला. युरोप गॅप नावाचं सर्टिफिकेट आहे ज्याच्यामध्ये पेस्टिसाइड्स पण अलाउड आहेत, रासायनिक खतं पण अलाउड आहेत, प्रचंड मोठ्या प्रमाणात आंबा जातो. MRL खाली प्रचंड 3-3 हजार कंटेनर आमची द्राक्ष जातात. मग सेंद्रिय शेती जर आपण करायला गेलो तर शेजारच्यानी करायची नाही, मग त्याचे बंदोबस्ती नीट पाहिजे, वारं तिकडनं आलं नाही पाहिजे, खूप अटी आहेत, लिमिटेशन्स आहेत. आणि म्हणून मी सांगायचा प्रयत्न असा करतोय की तुम्ही वापरा, फक्त डोळसपणे आपण करूया आणि विषमुक्त करूया. हा पहिला टप्पा. ग्रॅज्युअली तुम्ही करत गेलात, भरपूर टाकत गेलात की तुम्ही ऑटोमॅटिक सेंद्रियकडे जाता. पण प्रमाणीकरण, त्याची किंमत याकडं तूर्त तुम्ही आत्ता जावं असं माझं वैयक्तिक शेतकरी म्हणून मत नाही आहे. आमच्या देशामध्ये भरपूर पैसा आहे. आज जगभरात, आज जेव्हा आमच्या पंतप्रधानांनी येऊन समोर सांगायला लागतं की परकीय राष्ट्रांचे आत्ता ट्रिप्स काढू नका, याचं कारण काय आहे की जगभरामध्ये सगळ्यात जास्त पर्यटन करणारे आमचेच लोक आहेत. आज सगळ्यात जास्त पैसा आमच्या देशात आहे. त्यामुळं परकीयांना मी विकतो ह्याच्यात तर बाहेर येऊया. आपण आमच्या देशातल्या लोकांना चांगलं विषमुक्त उत्तम किंमत देणारी लोक आहेत, तिथं आपण देऊया असा विचार आपण करूया. सर ते ओके, पण कसं आता वॉर सिच्युएशन आहे, त्याच्यामुळे आपला एक्सपोर्ट होत नाही आहे, त्याच्यामुळे बाजारभाव पडले. हे शेतकऱ्यांना कळत नाही आहे, एक्सपोर्ट होत नाही म्हणून बाजारभाव पडले. पण शेतकऱ्यांना काय वाटतं, गव्हर्नमेंटने भाव दिला पाहिजे. तर गव्हर्नमेंटनं एक्सपोर्टसाठी काहीतरी उपाययोजना केले का नाही? तुम्ही म्हणता युरोपमध्ये जाऊ शकत नाही, अमेरिकेत जाऊ शकत नाही. नाही. आता आंबा यंदा त्या प्रमाणात गेला नाही. आंबा दरवर्षी जेवढा आंबा आमचा जातो, म्हणून माझंच मी उदाहरण दिलं की पहिला आंबा आम्ही 120 रुपयांनी आंबा विकणारे आम्ही आज 75नी पहिला घातला, शेवटचा 15 रुपये आल्यानंतर मी म्हटलं कशाला विकायचा, वाटून टाकू, आमच्या लोकांना खाऊ देत ना, कशाला एवढी मरमर करत विकायचा आहे. पण ह्या काही गोष्टी तुमच्या माझ्या हातात नाही आहेत. अलग लक्षात. आपल्या हातात काय आहे, चांगलं पिकवणं आणि माझा कस्टमर डेव्हलप करणं आणि त्याला विकणं. मी तुम्हाला उदाहरण देतो. आम्ही जे नेचर केअरचे पुरस्कार दिले त्यातले एक सोनावणे म्हणून पुण्याजवळ बाई आहेत, त्या महिला शेतकरी आहेत, 2 एकर शेती आहेत. टाकळकर सोनावणेच ना, जाधव आणि सोनावणे नाशिकच्या. त्यांनी काय केलंय काका, 2 एकर शेतीमध्ये 36 भाजीपाल्याची पिकं केली आहेत. करटुल्यापासून सगळं त्या पिकवतात. आणि रोहन हाईट्स म्हणून पुण्यातली 500 फ्लॅटची यंत्रणा त्यांनी लावलेली आहे. 500 फ्लॅट जिथं आहेत तिथं त्या दर आठवड्यातनं 2दा त्यांचा बाजार लावतात तिथे, आणि सेंद्रिय भाजीपाला तिथं विकतात, बाजार भावाने विकतात. आणि मला म्हटलं 2 एकरमध्ये माझं वार्षिक उत्पन्न 9 ते 10 लाख रुपये आहे. अशा शेतकरी महिला आपल्या जवळ आहेत. तर हे मार्केट आपण विकसित करूया. आज पुण्यामध्ये साहेब 1 कोटी लोक राहतात. मला कशाला अमेरिकेला जायला पाहिजे, मी पुण्यातच जातो की जवळ, असा विचार माझा आहे. पटला तर घ्या. पण माझं म्हणणं आहे, एवढी सर्टिफिकेशनची प्रोसेस, एवढे लाखो रुपये त्यात आम्ही घालायचे, रिजेक्शन आम्हीच घ्यायचं, लेट कंटेनर पोचला तरी तो बिल आमचंच फाडणार, कुणी सांगितलंय? मी माझ्या लोकांना विकतो चांगलं, याकडे आपण जाऊया असं माझं मत आहे. सर मी BSc ॲग्री लास्ट इयरला होतो, तर डोमेस्टिक मार्केट जे की पुणे मुंबई तिथे मी विकायचा प्रयत्न केला. पण प्लॅटफॉर्म पाहिजे ना शेतकऱ्यांना, एक प्लॅटफॉर्म पाहिजे तर शेतकरी विकू शकतो. असे प्लॅटफॉर्म दिसत आहे पुण्यामध्ये आता बऱ्यापैकी होत आहे डेव्हलप, पण अजून काय करता येईल? तयार होत आहेत तसे, तयार होत आहे. कोरेगावचे एक फडके म्हणून शेतकरी आहेत, आणि त्यांच्याकडे एक 500 त्यांचा त्यांनी एक ग्रुप तयार केलाय. त्यांची भाजीपाला घरपोच येते. तुम्ही स्विगी झोमॅटोला जर पैसे देताय घरपोच करण्याकरता तर मला पण द्या, लोक देतात. घरपोच आठवड्याची भाजीपाला पोच करतात, बाजारभाव अधिक 200 रुपये 100 रुपये काहीतरी चार्ज करतात. या आपल्याला विक्री, म्हणून मगाशी मी काय म्हणलं, पिकवायला आमचा शेतकरी सक्षम आहे. आम्ही विकायला शिकलं पाहिजे, आम्ही मार्केटिंग शिकलं पाहिजे. पिकवता विकता आलं ना तर आमची शेती खऱ्या अर्थाने फायद्यात येईल असं माझं मत आहे. आणि एक्सपोर्ट करू नका असं माझं म्हणणं नाही आहे, पण एक्सपोर्ट करताना सेंद्रिय शेतीपेक्षा मग विषमुक्त शेती तुम्ही त्या दिशेने जा. MRL लेवलवरती जास्त काम करा, प्रोड्यूस भरपूर करा आणि एक्सपोर्ट करा. काही एक्सपोर्टर्सचे नंबर मी तुम्हाला देतो. हां, काही एक्सपोर्टर्स आता पुण्यात, आता मी उद्या एका ग्रुपला भेटणार आहे काका, इथे पुरंदर तालुक्यामध्येच आपल्या खेड शिवापूरमध्ये एक ग्रुप आहे, तर त्यांचे संगपाळ म्हणून मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, त्यांची माझी उद्या भेट होणार आहे. 800 शेतकऱ्यांचा त्यांनी ग्रुप केला आहे, 800 ग्रीन हाऊसेस आहेत, आणि रेसिड्यू फ्री फार्मिंग करून तो भाजीपाला ते मुंबई, हैदराबाद, चेन्नई आणि बँगलोरमध्ये विकतात. आपल्या पलीकडे आहेत. तर अशी जी काही लोक आहेत त्यांना जर आपण अटॅच झालो, त्यांना काय पिकवून पाहिजे हे जर आपण बघितलं तर या दिशेने आपण प्रवास करायला हरकत नाही असं माझं मत आहे. येस थँक्यू. येस थँक्यू.
माझा असं एक म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जीवामृत तयार करण्याकरता 200 लिटर पाण्यामध्ये 10 किलो गाई किंवा बैलाचं असेल, 3 लिटर गोमूत्र, हे साधारणतः एक 2 किलो गूळ, 2 किलो बेसन पीठ आणि वारडवलेली माती, हे जर प्रमाण आपण ठेवलं आणि त्यात जर ट्रायकोडामा वगैरे टाकलं असेल किंवा मॅटरदायन सप्ले हुमणीचं, तर ते चांगल्या प्रकारचं जीवामृत होईल असं मला वाटतं. हॅलो, मी मगाशी त्यांना असं सांगितलं की साध्या शेणमूत्राच्या स्लरीपासून सुरुवात करा. मग कोणी अमृत पाणी म्हणतं, कोणी जीवामृत म्हणतं, कोणी घन जीवामृत म्हणतं. मूळ मुद्दा काय आहे, तुमच्याकडं असलेलं जे गोधन आहे त्याच्या पुढचं मागचं म्हणजे शेण मूत्र याचा प्रभावी वापर तुम्ही नीट करा. आता गूळ त्याच्यामध्ये काय आहे तर ते बॅक्टेरियाला सोर्स म्हणून त्यांनी फूड म्हणून ठेवलं आहे. डाळीचं पीठ काय तर ते प्रोटीन म्हणून त्याच्यामध्ये ठेवलं आहे. हे तुमचे फॉर्म्युला पण करू शकतात, लोकांचे अनुभवात नाही करू शकता, पण किमान तुम्ही जास्तीत जास्त हे देण्याकडं कल वाढवा. अमुक एकच फॉर्म्युला आहे असं माझं मत नाही. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही त्या पद्धतीने वापरू शकता, पण जास्तीत जास्त कसदार पदार्थ तुम्ही जमिनीला द्या. कसदार पदार्थ म्हणजे मी नाचणी खायचं का मी भात खायचा? भात खाऊन माझी ताकद वाढेल का नाचणी खाऊन वाढेल? तर नाचणी खाऊन जर वाढणार असेल तर तुम्ही जमिनीला त्या पद्धतीने पेंडींचं खत द्या, मिनरल्स भरपूर प्रमाणात द्या, जीवाणू द्या. बेवड ही पद्धत आपण विसरलोय ती करा. एकल पीक पद्धती नको, मिश्र पीक पद्धती करा. पूर्वी आपण गव्हामध्ये मोहरी लावायचो, कीड मोहरीवर जायची, गहू निघायचा. कोबी लावला तरी आपण त्यात मोहरी लावायचो, ट्रॅपक्रॉप लावायचो. या सगळ्या गोष्टी पुन्हा आम्हाला पारंपरिक शेतीच्या पद्धतीच्या ज्या आहेत त्या कराव्या लागतील, एवढंच माझं म्हणणं आहे. कारण का सुभाष पाळेकर किंवा कृषी विद्यापीठ यांचं जे जीवामृतचा जो फॉर्म्युला आहे तो अशापैकी आहे. ह्याच्यामध्ये कसं मी गोमूत्राचं प्रमाण कमी केलं आहे, त्यात त्यांनी 10 लिटर सांगितलं आहे, मी 10 लिटर म्हणतच नाही. तुम्ही जे म्हणता ना नत्राचं प्रमाण वाढल्यामुळे कीड रोग वाढतात, नत्र जीवामृत म्हणजे आपण गोमूत्र 10 लिटर त्यांनी सांगितलेले आहे, पण मी त्याला 10 लिटर वापरू का असं माझं मत आहे. 3 लिटरचं वापरा. मी काय सांगितलं, ज्याच्या त्याच्या अनुभवाने प्रत्येकाचं तुम्ही फॉर्म्युलेशन करू शकता. त्यांनी 10 लिटर सांगितलं, तुम्हाला 3 लिटरनी रिझल्ट आले, तुम्ही 3 लिटर वापरा. माझं म्हणणं आहे हे करत असताना नत्राचं प्रमाण वाढणार नाही याकडे लक्ष द्या. नत्र वाढला तर किडींचे हल्ले वाढतील आणि तुम्हाला त्याचा त्रास होईल, एवढाच त्यातला मुद्दा आहे. कारण माझ्याकडे त्याचा ऑथेंटिक डेटा आहे. द्राक्षबागेमध्ये एका शेतकऱ्याने ठरवलं की काहीही करायचं नाही, फक्त जीवामृत करायचं, आणि 6 एकरला दर आठवड्याला त्यांनी 500 लिटर जीवामृत और शेणमूत्राची स्लरी, नाव काही द्या तुम्ही, ते भरपूर प्रमाणात सोडलं. त्याची 6 एकर बाग वांज झाली, कारण नुसतीच फोफावली ती, काडीच तयार झाली नाही, नुसताच नत्र भरपूर मिळाला. म्हणून मी मग अशी काय सांगितलं, नत्र संतुलित करा, तो कोणत्याही फॉर्ममधला असू दे. फॉस्फरस आणि पोटॅश ही जी 2 मूलद्रव्य आहेत, ही जी 2 खतं आहेत, याच्यावरती जास्त लक्ष द्या, एवढंच माझा सांगण्याचा उद्देश आहे. 3 लिटर फक्त गोमूत्र वापरा, 10 लिटर वगैरे नको. हां ना, म्हणजे जेणेकरून काय होतं की संदेश योग्य जावा. आपण एका प्लॅटफॉर्मवर बोलतो ना, ते योग्य बोललं गेलं पाहिजे, हे माझं मत आहे. धन्यवाद. दुसरं काय नाही. धन्यवाद प्रश्न शेतकरी विचारायचे? बंधूंनो, आपण आता शेवटच्या सत्रात आहोत आणि मला वाटतं की आजचा प्रदर्शनाचा 3रा दिवस आणि त्यामुळं महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आदरणीय दत्तमामा भरणे हे आपल्या प्रदर्शनाला भेट देणार आहेत. तरी उपस्थित सर्व, आपला प्रश्न आहे का आपला काही? एक प्रश्न आहे, क्विक एकच प्रश्न आहे फक्त. विचारा. पुरंदर तालुक्यामध्ये सीताफळीची लागवड जास्त प्रमाणात झालेली आहे. जवळजवळ 20-25% सीताफळ टक्के आहेत. तर त्या सीताफळीवर ऐन मोक्याच्या क्षणी म्हणजे तोडण्याच्या क्षणी मिलीबर्ग होतो. आम्ही भरपूर उपाय केले पण ते काय जात नाही. फक्त पाऊसच असा आहे की पावसामुळं ते कमी होतात. जर पाऊस नाही झाला तर त्याचे प्रमाण वाढतं आहे. त्याबद्दल काय मार्गदर्शन केलं तर बरं होईल. हॅलो, वर्टिसेलियम लेकॅनी नावाचा जो प्रॉडक्ट मिळतो बाजारामध्ये तो वापरा. पहिली गोष्ट, सीताफळाची जी खोड आहेत ती जमिनीपासून वरती जात असताना जे खोड आहे ते शेणमूत्राच्या स्लरीमध्ये कडू तेल म्हणजे नीम तेल आणि करंजी तेल इमल्सिफाय करा. म्हणजे त्यात एखादा स्टिकर टाका, ते चांगलं ढवळून घ्या, ते शेणमूत्राच्या स्लरीत करा आणि त्याचं पेस्टिंग करा. ते जर केलं तर ते एक बॅरियर क्रिएट करतं. आम्ही द्राक्षबागेमध्ये हा वर्षानुवर्ष उपाय केलेला आहे की शेणमूत्राच्या स्लरीमध्ये कडू तेल म्हणजे नीम तेल आणि करंजी तेल इमल्सिफाय करून घ्यायचं आणि ते किरसुणी चक्क खोडं सारवायची. त्याच्या वासामुळं मिलीबग खालून वरती जात नाही. हे सोपा उपाय आहे. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे वर्टिसेलियम लेकॅनी, हे वापरा. ते वापरलं तर तुमचा मिलीबगचा प्रश्न
संपेल. तिसरा उपाय, जरी पावसाने मिलीबग धुवून जातो, पाऊस नाही पडला असं जरी गृहीत झालं तरी साधा स्टिकर पाण्यात घालून फवारा, तो आहे त्या ठिकाणी चिकटून मरून जातो. 3 उपाय सांगितले तुम्हाला. धन्यवाद सर. आपण खूप छान माहिती आणि मार्गदर्शन आम्हाला केलं, त्याबद्दल पुनश्च एकदा प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि आजचं हे व्याख्यानाचं सत्र संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.